आता सुरुवातीला लाईव्ह आलेलं आहे बघा. सुरुवातीला हे नको ना दादा? मी मी हे पाहिजे का प्रेझेंटेशनच राहू दे? ओके. प्रेझेंटेशन नंतर पाहिजे तुम्हाला. आनंदजी प्रेझेंटेशन एकदा दाखवू, दिसते का बघताय? आता बघा मी प्रेझेंटेशन ऑन केले. दिसते? ओके ओके, चालेल. काय म्हटलं दादा? आवाज येतोय ना व्यवस्थित? हे इंट्रोडक्शन वगैरे काय नसतं, डायरेक्ट मीच सुरू करायचं आहे काय? नाही 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 नाही. म्हणजे तुमच्यातर्फे कोण करत नाही, मीच सुरू करायचं असते काय ते? ओके, नो प्रॉब्लेम. चालेल. कधी सुरू करू? आता करू का? 7 वाजले. हा, सुरू करू ना? ओके. नमस्कार. सुरुवातीलाच सिंधुजन अकॅडमीचं मनःपूर्वक आभार, कारण त्यांच्यामुळे ही एक संधी मला उपलब्ध झालेली आहे. कारण जैवविविधता किंवा जे काय असेल त्या संदर्भात बोलण्याचा तसा माझा अधिकार नाही आहे. कारण जैवविविधतेचा जर विचार केला तर ही खूप खूप अगाध अगाध विश्व आहे. खूप मोठं विश्व आहे. त्या विषयाबद्दल बोलावं तितकं थोडं आहे. आता मी का बोलतोय ह्या विषयाबद्दल सांगायचं तर अ, मला ह्या विषयात थोडी गती आहे म्हणायला काही हरकत नाही. गेली 20 वर्ष मी संशोधन करतोय. उभयचर आणि सरीसृप म्हणजे बेडूक, पाली, साप वगैरे जे असतील त्यांच्याबद्दल थोडं बहुत संशोधनाचं कार्य मी केलेलं आहे भारतामध्ये. मी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी नावाची एक संस्था, त्या संस्थेशी निगडीत होतो. 12 वर्ष त्यांच्यावर मी काम केलं. त्यानंतर मी नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस नावाची संस्था आहे, त्यांच्याबरोबर काम केलं.
आणि सध्या मी माझी एक नायडस नावाची एक संस्था सुरू केलेली आहे किंवा फाउंडेशन फॉर बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन नावाची एक माझी संस्था आहे. या 2 संस्थेसाठी मी सध्या काम करतोय. आणि आमचं उद्देश एकच आहे की जैवविविधता आणि सायन्स जे काय असेल ज्याला आपण शास्त्र म्हणतो ते सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत कसं पोहोचवता येईल आणि सर्वसामान्य लोकांचा सहभाग ह्यामध्ये कसा वाढवता येईल. कारण एक लक्षात ठेवा की सायन्स करणारे जे लोक असतात त्यांना आपण शास्त्रज्ञ म्हणतो आणि शास्त्रज्ञ म्हणजे कोण? शास्त्रज्ञ म्हणजे तुमच्या आमच्यासारखीच सर्वसामान्य माणसं असतात. मी सुद्धा जे काही छोटं मोठं काम मी केलं असेल त्यामुळे मला लोक शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. पण मला नेहमी वाटतं की प्रत्येक माणसामध्ये एक शास्त्रज्ञ दडलेला आहे आणि तो शास्त्रज्ञ जो कोण आहे त्याला आपण जर हाक दिली तर तो माणूस पुन्हा एका वेगळ्या रूपात समाजासमोर येऊ शकतो आणि सायन्सला जे काय गरजेचं आहे ते कॉन्ट्रीब्युशन किंवा त्याचा त्या माणसाकडून खूप काही होऊ शकतं. आणि मग सिटीझन सायन्स नावाचा एक विषय आम्ही डोक्यात ठेवून एक नायडस नावाची संस्था सुरू केलेली आहे. त्याचा मूळ उद्देश एकमेव आहे की सायन्स हे प्रत्येकाने करायचं आहे आणि प्रत्येकांना सायन्स करायला काही बंधन नाही. ते कसं करायचं, काय करायचं त्यासाठी लागणारं जे काय मूलभूत ज्ञान असतं ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. ओके, तर आजचा विषय आहे जैवविविधता आणि मी. ना थोडं एक छोटंसं प्रेझेंटेशन आहे. सुरुवातीलाच मी तुमची सर्वांची माफी मागतो. कारण हे जरी मराठीमध्ये प्रेझेंटेशन असेल तरी मराठीचा मला तो फॉन्ट न कळाल्यामुळे मी इंग्लिशमध्ये ते प्रेझेंटेशन ठेवलेलं आहे. पण पूर्णपणे मी मराठीतच बोलणार आहे. तर आय थिंक प्रेझेंटेशन तुम्हाला दिसतंय? ओके. तर जैवविविधता आणि मी असा एक विषय घेऊन आज मी तुमच्या पुढे आलेलो आहे. आणि थोडं एक वेगळ्या दृष्टिकोनातून ह्या विषयाकडे आपण बघावं असं मला वाटतं. कारण प्रत्येक वेळेला ज्यावेळेला जैवविविधतेचा विषय येतो त्यावेळेला आपण खूप काही बोलतो, खूप काही करायचं आपण हे करतो आणि ते करण्यापाठी मग कसं असावं, काय असावं ना. आणि मग मला 20 वर्षात जे काय थोडं बहुत समजलं, जैवविविधता म्हणजे नक्की काय हे जे मला समजलं आणि मला जे काय म्हणतात ते मला जी समजली ती जैवविविधता तुमच्यापुढे मांडायचा मी एक छोटासा प्रयत्न करतोय. चूकभूल जर होत असेल तर प्लीज मला माफ करा. काही चुकत असेल तर नक्कीच एक तुमचा लहान भाऊ म्हणून मला तुम्ही हे करू शकता. ओके, हे चित्र बघताय तुम्ही. त्या चित्रामध्ये एक छोटासा ठिपका दिसतो बघा ज्याला मी एक बाण दाखवलेला आहे. तो काय तुम्हाला माहित आहे? ही आहे पृथ्वी आणि शनी ग्रह जो आहे तो शनी ग्रहावरून पृथ्वी कशी दिसेल त्याचं हे चित्र आहे. हे विचार करा, अवकाशातून म्हणजे शनी ग्रहाजवळून जर आपण पृथ्वीला बघितलं तर एक आपण छोटासा ठिपका आहोत ना. मला काय म्हणायचंय की सुरुवात थोडी आपण अशी करूया की आपण कोण, व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी, व्हॉट इज मी, अशा 2 गोष्टी आपण ह्या आजच्या चर्चासत्रामध्ये आहेत. एक जैवविविधता आणि दुसरं म्हणजे मी. आता हे काय तर ही पृथ्वी आहे. ओके, तर पृथ्वी म्हणजे काय? व्हॉट इज अर्थ? म्हणजे पृथ्वी म्हणजे नक्की काय? पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे जो आपल्याला सध्या माहित आहे की ज्यामध्ये सजीव सापडतात. सजीवांचं अस्तित्व असणारा एकमेव ग्रह जो सध्या आपल्याला माहित आहे ती म्हणजे पृथ्वी. ते लोकांनी खूप असे कन्सेप्ट मांडलेले आहेत ज्यामध्ये ते सांगतायत की इतर ग्रहावर सुद्धा सजीव सृष्टी आहे. पण सिद्ध झालेला हा एकमेव ग्रह म्हणजे पृथ्वी. म्हणजे अर्थ इज अ लिव्हिंग प्लॅनेट हे आपण असं गृहीत धरूया. ओके, आणि इथून सुरुवात करूया. मग तुम्ही बघितलं ना, एक एक अवकाशातून दिसणारा एक छोटासा ठिपका, त्या ठिपक्यावर असणारी सजीव सृष्टी आणि ती म्हणजेच बायोडायव्हर्सिटी. ओके, थोडं ह्या ग्रहाविषयी बोलूया की हा ग्रह म्हणजे नक्की काय ना. हा कधी झाला, कधी सुरू झाला, त्याचं वय काय आहे, ह्या ग्रहावर काय काय घटना घडलेल्या आहेत ना. हा जो तुम्ही चार्ट बघताय ना, ह्या चार्टमध्ये थोडी बहुत ती माहिती देण्याचा आपण प्रयत्न करतोय. ओके, जर हे जर वय बघाल, ह्या ग्रहाचं जर वय बघाल तर 4.5 बिलियन इयर्स.
आता बिलियन म्हणजे काय हे तुम्ही जाऊन चेक करावं. कारण कितीतरी वर्ष, लाखो, अब्जो वर्ष ह्या पृथ्वीचं वय आहे, असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. थोडक्यात मराठीत म्हणू शकतो. ओके. तर लाखो वर्षापूर्वी ह्या ग्रहाची उत्पत्ती झाली. त्यानंतर हळू या ग्रहावर गोष्टी घडायला लागल्या. सुरुवातीला एकपेशीय प्राणी आले आणि त्यानंतर हळू त्यांची उत्क्रांती होत त्यामध्ये बहुपेशीय प्राणी झाले. मग बहुपेशीय प्राण्यांच्या मध्ये परत उत्क्रांती होत शेवटी सस्तन प्राण्यांच्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आणि सस्तन प्राण्यांचा सर्वात अत्युच्चम घटक म्हणजे मानव. म्हणजे आज ज्याला आपण पृथ्वी म्हणतो, तिच्याकडं 4.5 बिलियन वर्षाचा इतिहास आहे. किती अब्ज वर्ष हे एवढा वर्षाचा इतिहास या पृथ्वीकडे आहे. म्हणजे आपण ज्यावेळेला विचार करतोय, पृथ्वी म्हणजे काय? हे 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 थोडं माहिती असावं असं मला वाटतं. हां, कारण बायोडायव्हर्सिटी ही कशी आली, काय आली, ह्या गोष्टीचा ज्यावेळेला आपल्याला म्हणजे अंदाज लागायला लागतो, त्यावेळेला प्रत्येक गोष्टींविषयी असणारी आपली आस्था ही बदलायला लागते. त्याच्याविषयी असणारं प्रेम आपलं आणखी वाढायला लागतं आणि ते वाढावं, ती आस्था नक्कीच वृद्धिंगत व्हावी, असं मला नेहमी वाटतं. मी नेहमीच सांगतोय बघा, की कन्सेप्च्युअल क्लॅरिटी हा एक प्रकार खूप महत्वाचा असतो. एखाद्या गोष्टीच्या विषयी जर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल, तर ती गोष्ट आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीनं समजू शकते आणि ती चांगल्या पद्धतीने त्या गोष्टीचं आपल्याला आकलन करता येतं. आता जैवविविधता ही आहे ह्या एका ग्रहावर. त्या ग्रहाची सुरुवात कधी झाली बघा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेला आपल्याला अंदाज यायला लागतो, त्यावेळेला प्रत्येक झाड, प्रत्येक पान, प्रत्येक फांदी, प्रत्येक फूल, प्रत्येक सजीव यांच्याविषयी आपली आस्था आणखी वाढायला लागते. हेच करण्याचा माझा उद्देश आहे यामध्ये, की बाबा हे नक्की काय? ना बायोडायव्हर्सिटी म्हणजे नक्की काय? जैवविविधता म्हणजे नक्की काय? जैवविविधता म्हणजे तिथं असणाऱ्या असंख्य सजीवांची डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी म्हणजे त्यांची विविधता. सजीवांची विविधता, पृथ्वी तलावर असणारी सजीवांची विविधता म्हणजेच जैवविविधता, म्हणजेच बायोडायव्हर्सिटी. कित्येक वेळेला ज्यावेळेला आपण बायोडायव्हर्सिटीची व्याख्या करतो, त्यावेळेला आपण काय सांगतो माहित आहे का, की पृथ्वी तळावर असणारे असंख्य सजीव, माझ्या सभोवताली असणारे असंख्य सजीव म्हणजेच जैवविविधता. आणि ह्या वेळेला जैवविविधतेच्या व्याख्येत आपण मानवाला गृहीत धरत नाही. ज्यावेळेला मी सांगतोय, की माझ्या आजूबाजूला असणाऱ्या सजीवांचे जग म्हणजेच मी त्यात नाहीये. आणि ही कुठेतरी सर्वात मोठी चूक आपण सुरुवातीपासून करत आलेलो आहोत. ज्या वेळेला आपण जैवविविधता म्हणतो, त्यावेळेला मानव सुद्धा त्यातलाच एक घटक आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आपल्या लक्षात येतं, त्यावेळेला मग आपल्या कृतींच्यावर, आपल्या कृती ज्या आहेत, त्या अनुषंगानं व्हाव्यात असं मला वाटतं. त्यामुळे बायोडायव्हर्सिटी म्हणजे नक्की काय? व्हरायटी अँड व्हेरिएबिलिटी ऑफ लाईफ ऑन अर्थ. म्हणजे असणारी सजीवांची जी विविधता आहे, ती म्हणजे जैवविविधता. ओके. थोडं भारतीय जैवविविधतेबद्दल बोलूया. कारण आपण ह्या एका एका खूप चांगल्या देशामध्ये राहतो. ह्या देशाचं वैशिष्ट्य जर बघाल, तर ह्या देशामध्ये तुम्हाला ना खूप विविधता सापडेल. आता विविधता का गरजेची आहे? प्रत्येक गोष्टीमध्ये विविधता असणं गरजेचं असतं. तुम्हाला गंमत सांगतो. समजा जर उद्यापासून मी तुम्हाला ठरवलं, की आता मी तुम्हाला पुढचे 10 महिने किंवा 1 वर्ष फक्त इडली खायला देणार आहे. सकाळी नाश्त्याला इडली असेल, दुपारी जेवायला इडली असेल, संध्याकाळी जेवायला इडली असेल, चहाबरोबर इडली असेल, संध्याकाळी नाश्ता जर करायचा असेल त्याबरोबर इडली असेल. तुम्हाला 4 दिवस बरं वाटेल. 5व्या दिवशी त्याचा कंटाळा येईल आणि 10व्या दिवशी त्याचा वीट येईल. ह्याचाच अर्थ काय? आपल्याला डायव्हर्सिटी लागते. म्हणजेच आपल्याला विविधता लागते आणि ही विविधता बघा तुम्ही आपल्या प्रत्येक घटकात ही विविधता ठासून भरलेली आहे. म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी आवडतात. बरोबर? आणि तेच जैवविविधतेच्या बाबतीत आहे. पण जैवविविधता, ती जी विविधता आहे, त्या विविधतेचं वैशिष्ट्य वेगळं आहे. त्या विविधतेची ना त्याची व्याप्ती, त्याच्या गोष्टी त्या सगळ्या टोटल वेगळ्या आहेत. त्या थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता भारताचा ज्यावेळेला आपण विचार करतो, त्यावेळेला भारत हा जो देश आहे, त्याला आपण बायोडायव्हर्सिटी रिच कंट्री इन द वर्ल्ड असं सांगितलं जातं. जैवविविधतेच्या दृष्टीनं जगातील एक खूप रिच म्हणजे श्रीमंत देश असं आपण समजतो. ना हे जे जर तुम्ही आकारमान जर बघाल तर खूप छोटा आहे. पण इथं सापडणारी जैवविविधता ही खूप मोठी आहे.
मग हे का आणि कसं ह्याचा थोडा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ना. कारण एक लक्षात ठेवा, मागाशी मी तुम्हाला सांगितलं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी हे जरा गरजेचं आहे आणि हे थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके. पूर्ण भारतामध्ये समथिंग लाईक जर सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार कराल तर हे सगळं अॅनिमल वर्ल्ड. सो त्यामध्ये अॅनिमल्स किती आहेत हे 5 वेगवेगळ्या प्रकारचे सजीव, सजीवांचं जर तुम्ही बघाल तर सजीव हे 5 वेगवेगळ्या प्रकारचे सजीव असतात. त्यामध्ये बॅक्टेरिया आहेत, त्यामध्ये प्रोटिस्टा नावाचा प्राणी येतो, त्यामध्ये प्लांट्स आहेत, त्यामध्ये फंगी म्हणजे बुरशी आहे आणि प्राणी आहेत ना. म्हणजे सजीवांच्या मध्ये हे 5 वेगवेगळे घटक आहेत. त्या 5 वेगवेगळ्या घटकांच्या मध्ये जो मानव आहे तो अॅनिमल्स मध्ये जातो आणि अॅनिमल्सची जर संख्या तुम्ही बघाल तर ती काहीतरी 7.3% आहे. म्हणजे 100 वेगवेगळ्या प्रकारचे सजीव असतील तर त्यातले 7.5 सजीव हे मानव आहेत, सॉरी प्राणी आहेत आणि त्यामध्ये कुठेतरी मानव एक येतो. म्हणजे आपण काय आहात हा विचार करा. सजीवांचा जर विचार कराल तर हे सजीवांचं मोठं जग आहे. ओके. भारतामध्ये जर विचार कराल तर भारताला आपण बायोडायव्हर्सिटी रिच कंट्रीज इन द वर्ल्ड म्हणतो. हे का आणि कसं झालं हे थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. हे खूप इंटरेस्टिंग आहे, लक्षात ठेवा. कारण उगच इथं जैवविविधता आलेली नाही. जर मी काश्मीरमध्ये असेल तर काश्मीरमध्ये सापडणारे प्राणी, तिथले पक्षी, तिथली झाडं आणि राजस्थानमध्ये सापडणारे प्राणी, पक्षी, झाडं यामध्ये विविधता आहे. ती विविधता कशी आहे? पश्चिम घाट म्हणजे काय? तिथं का विविधता वेगळी आहे? तुम्ही जर नॉर्थ ईस्टमध्ये जाल, म्हणजे पूर्वोत्तर देशात राज्यामध्ये जाल, तर तिथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची जैवविविधता मिळेल. गुजरातमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जैवविविधता मिळेल. हे असं का आहे? हे थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके. तर भारत हा जो आपण देश म्हणतो, ह्याचा प्रवास हा खूप मोठा आहे. आणि तो जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्या प्रवासाचं कसं झालं, काय झालं आणि मग कुठून आला ना, हे 200 मिलियन वर्षापूर्वी ही परिस्थिती होती. म्हणजे पूर्ण सगळं जग, सगळे खंड हे एकत्र होते. त्यामध्ये लॉरेशिया आणि गोंडवाना असे 2 भाग त्यांनी केले होते. बरोबर. हे सगळं एकत्र होतं आणि त्यानंतर हळू हे सेपरेट व्हायला लागले ना. आणि हे काहीतरी 166 मिलियन वर्षापूर्वी भारत नावाचा जो देश आहे, तो आफ्रिकेपासून हळू वेगळा व्हायला लागला. बघा म्हणजे ही खूप मजेशीर आहे, खूप जबरदस्त आहे आणि याविषयी लोकांनी नक्कीच बोललं असणार आहे. मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतोय. ह्यातल्या ज्या काही महत्त्वाच्या घटना होत्या, ज्या घटनेमुळं आजची जी जैवविविधता भारतातली आहे, ती कशामुळं आली, कशी आली, हे ज्यावेळेला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला ह्या गोष्टी माहिती असणं सुद्धा तितक्याच गरजेच्या असतात. जेव्हा हा भारत आफ्रिकेपासून वेगळा झाला, तेव्हा पूर्ण भारत हा सदाहरित अरण्यांनी वेढलेला होता. पूर्ण भारतामध्ये सदाहरित अरण्य होती. राजस्थानमध्ये वेट एव्हरग्रीन फॉरेस्ट होतं. सगळीकडेच पूर्ण भारतामध्ये सदाहरित जंगलं होती. विचार करा म्हणजे कुठून प्रवास सुरू झाला, त्यावेळची परिस्थिती काय होती, नंतर काय घटना घडल्या त्या थोड्या जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. हे 85 मिलियन वर्षापूर्वी मादागास्कर पासून आपण वेगळे झालो. आता हे आपण कसं एवढं एवढं ठासून कसं सांगू शकतो? हे सांगण्यापाठीमागे सुद्धा शास्त्र आहे. लोकांनी अभ्यास केलाय. म्हणजे आफ्रिकेत सापडणारे प्राणी, मादागास्करमध्ये सापडणारे प्राणी किंवा पक्षी किंवा जे सजीव असतील त्यांचा अभ्यास आणि आपल्या भारतात सापडणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास ज्या वेळेला केला गेला, त्यांची जनुकं बघितली, त्यांचा डीएनए ज्या वेळेला अभ्यास केला गेला, डीएनएचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, की हे कुठेतरी एकत्र होते. त्याला ह्या शास्त्राला आपण बायोजिओग्राफी म्हणतो. त्यावर थोडं आपण बोलूया. तर बायोजिओग्राफी म्हणजे काय? की हा प्राणी इथं कसा आला हे जाणून घेण्यासाठी आपण डीएनएचा वापर करतो ना आणि मग त्यामधून हे सगळं कळलं. ओके. त्यामुळे 85 वर्षापूर्वी आपण म्हणजे अप्रॉक्सिमेटली आहे, लक्षात ठेवा हे अंदाज आहेत सगळे. त्यावेळेला आपण मादागास्कर पासून वेगळे झालो. त्यानंतर 65 मिलियन वर्षापूर्वी एक खूप मोठी घटना आपल्या भारतात घडली होती आणि त्याला म्हणतात डेक्कन ट्रॅप व्हॉल्कॅनिझम ना. आणि हा इव्हेंट काहीतरी 3 ते 4 मिलियन वर्ष चालू होता. म्हणजे 3 ते 4 मिलियन वर्ष भारतामध्ये ह्या पूर्ण जो आता पर्पल कलरचा जो भाग आहे बघा, म्हणजे जो एक वेगळ्या रंगाचा जो भाग आहे भारतात, तिथं हे व्हॉल्कॅनिक इव्हेंट्स चालू होते. इथं ज्वालामुखींचा उद्रेक कंटिन्युअस होत होता 3 ते 4 मिलियन वर्ष. ज्वालामुखीचा उद्रेक म्हणजे तिथं लावा बाहेर येत होता. लावा बाहेर येत होता म्हणजे काय झालं असणार आहे? तिथली सर्व सजीव सृष्टी नष्ट झाली असणार. सगळं संपलं असणार आहे. म्हणजे एकदा तो लावा यायचा, सगळं जळून खाक व्हायचं. पुन्हा हळू सेटल व्हायला लागलं, परत दुसऱ्यांदा लावा यायचा.
परत सेटल व्हायला परत तिसऱ्यांदा यायचं. असं कितीतरी वेळा ते घडलं आणि कितीतरी वर्ष, लाखो वर्ष ते चालू होतं. आता हे आपल्याला कळलं कसं? तुमच्यापैकी जर तुम्ही आज महाबळेश्वरला वगैरे गेलात, तर तिथं तुमच्या लक्षात येईल, तिथलं जे डोंगर आहेत ना, त्याचे असे स्तर आहेत बघा त्यांच्यात, वेगवेगळे स्तर आहेत. आणि या स्तरां हे कशामुळे घडले तर ह्या डेक्कन ट्रॅप व्हॉल्कॅनिझम मुळं आपल्याला अशी वेगवेगळ्या प्रकारचं हे मग ह्या वेळेला दुसरं काय काय झालं असणार आहे? ज्यावेळेला असा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर तिथं असणारा प्रत्येक सजीव हा नष्ट झाला असणार. सगळं जळून गेलेलं. जैवविविधता ही संपलेली असणार आहे त्यावेळी. तिथं काय नसणार आहे. बरोबर? मग इंटरेस्टिंगली हे जर सत्य असेल, तर विचार करा 50% भारतामध्ये त्यावेळेला जैवविविधताच नव्हती. सगळं संपलेलं असणार आहे. आणि हळू-हळू जसा-जसा भारत वर सरकायला लागला, तसं-तसं पुन्हा सगळ्या गोष्टी शांत झाल्या आणि पुन्हा तिथं सजीवसृष्टी परत जाऊन तिथं नांदू लागली आणि आज जे आपण बघतोय हे त्याचं त्यामध्ये ह्या घटनेचा एक खूप मोठा हातभार आहे. त्यानंतर भारत ज्यावेळेला वर जात होता, म्हणजे आशिया खंडाकडे ज्यावेळेला तो सरकत होता, 30 मिलियन वर्ष हा समुद्रात होता असं अभ्यास सांगतो. अराउंड 30 टू 35 मिलियन इयर्स भारत हा त्या मधल्या समुद्रामध्ये पोहत होता. आयलँड होता. आयलँड म्हणजे द्वीप होतं. त्याला चारी बाजूनं पाण्याने वेढलेलं होतं. ओके. तर तो वर ज्यावेळेला सरकत होता, त्यावेळेला कित्येक लोकं एक एक थिअरी सांगते, की ज्यावेळेला तो वर जात असताना तो ना तुम्ही सुद्धा आयलँड्स वगैरे जे आहेत बघा, त्यांच्यावर जवळून गेला आणि त्यावेळेला कितीतरी स्पेसीज तिथल्या भारतात आल्या, भारतातल्या तिकडे गेल्या, असं एक शास्त्र सांगतं. आणि दुसरं एक शास्त्र काय सांगतं, की ते अशा आफ्रिकेच्या खूप जवळून जात होता त्यावेळेला स्पेसीज इकडच्या तिकडे झाल्या. आणि हे शक्य आहे. ना आज जे आपण बघतो ना आपल्याकडे जर तुम्ही पूर्वोत्तर देशात जाल, राज्यात जाल, म्हणजे अरुणाचलला वगैरे जाल, तर तिथं बऱ्यापैकी सापडणारी झाडं किंवा प्राणी जे आहेत त्यांचं ना साधर्म्य हे चायनामध्ये सापडणाऱ्या किंवा त्या भागात सापडणाऱ्या प्राण्यांची खूप जवळचं आहे. पश्चिम घाटामध्ये याल तर इथं तुम्हाला जे सापडतं ते ह्या भागातच सापडतं. प्रदेशनिष्ठ वनस्पती, प्राणी या भागात खूप सापडतात. जर तुम्ही गुजरातकडे जाल, तर त्यावेळेला तुम्हाला मिडल ईस्टर्न एलिमेंट्स किंवा युरोपियन एलिमेंट्स तिथं जास्त दिसतात. हे आलं कुठून? कसं आलं? तर हे ह्या सगळ्या घटना त्याला कारणीभूत आहेत. त्यानंतर काय झालं, की एक 50 ते 35 मिलियन वर्षापूर्वी भारत हा जाऊन आशिया खंडाला चिकटला. आशिया खंडाला चिकटल्यानंतर आपल्याकडचे कित्येक प्राणी हे वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत. त्याचं जे बाण दाखवलेलं आहे त्या प्रकारे प्राण्यांचं एक्सचेंज झालेलं होतं. मगाशी तुम्हाला मी सांगितलं, की गुजरातमध्ये सापडणारे प्राणी हे बऱ्यापैकी युरोपियन प्राण्यांच्या जवळचे आहेत. तर ते का? तर ते ह्यामुळे. त्यानंतर हिमालयाची उत्पत्ती झाली. हिमालय अजून सुद्धा बनतोय हे आपल्याला माहित आहे. हिमालयाची उत्पत्ती झाली. ॲरिडिफिकेशन इव्हेंट्स खूप झाले त्यामध्ये आणि त्यानंतर आज जर भारतात बघाल तर 10 वेगवेगळ्या प्रकारचे बायोजिओग्राफिक झोन्स आहेत. आता बायोजिओग्राफिक झोन म्हणजे काय? उदाहरण देतो तुम्हाला. पश्चिम घाट आहे. बघितलं तुम्ही पश्चिम घाट हा अत्यंत वेगळा आहे. दॅट इटसेल्फ इज अ युनिट, सेपरेट युनिट. म्हणजे भारतामध्ये तो एक वेगळा भाग आहे. त्याला एक बायोजिओग्राफिक झोन म्हणतो. असे 10 वेगवेगळे बायोजिओग्राफिक झोन्स आज भारतात आहेत आणि हे होण्यासाठी या सगळ्या गोष्टी कारणीभूत ठरलेल्या आहेत. म्हणजेच ज्या वेळेला हा भारत आपला प्रवास आफ्रिकेपासून त्याने ज्यावेळेला सुरू केला होता, त्यावेळेला संपूर्ण भारत हा सदाहरित जंगलांनी नटलेला होता, भरलेला होता आणि आज आपल्याकडं 10 वेगवेगळ्या प्रकारचे झोन्स सापडतात. आता या झोनचं वैशिष्ट्य जर तुम्ही बघाल, तर बघा तुम्ही हे रंगवलेले आहेत बघा, हे झोन वेगवेगळ्या रंगाचे आहेत आणि वेगवेगळ्या झोनमध्ये तुम्हाला वेगवेगळी जैवविविधता सापडते. आता ही जैवविविधता तर वेगवेगळी का आहे? त्याचं उदाहरण ह्या प्रश्नाचं उत्तर खूप साधं आहे. जर तुम्ही हिमालयाकडे जाल, हिमालयात गेल्यानंतर तिथलं तापमान हे खूप कमी असतं. त्यामुळे तिथली जी सजीवसृष्टी आहे, ते त्या तापमानाला मॅच करणारी सजीवसृष्टी आहे. जर तुम्ही कन्याकुमारी जवळ याल, तर तिथलं तापमान खूप जास्त आहे. तिथली सजीवसृष्टी वेगळी आहे. पश्चिम घाटाचा जर विचार कराल, म्हणजे ज्याला आपण सह्याद्री म्हणतो, महाराष्ट्रातले जे पर्वतरांगा आहेत, पश्चिम घाट, वेस्टर्न घाट ज्याला म्हणतो, गुजरातपासून सुरू होते आणि कन्याकुमारीपर्यंत जाते. 1600 किलोमीटरची एक पर्वताची रांग आहे. त्यामध्ये तुम्हाला कितीतरी एंडेमिक म्हणजे प्रदेशनिष्ठ प्राणी आणि पक्षी किंवा झाडं वगैरे सापडतात. कारण हा एक ही एक खूप जुनी पर्वतरांग आहे. त्यामुळे इथले जे प्राणी आहेत ते इथंच आहेत, इथंच सापडले, इथंच त्यांची उत्क्रांती झाली. त्यामुळे कितीतरी प्राणी हे या भागातच सापडतात. दुसरं जर तुम्ही बघाल तर साऊथ वेस्टर्न घाट्समध्ये जर जाल तुम्ही म्हणजे केरळमध्ये वगैरे जर जाल तर तिथं पर्वताची जी उंची आहे ती खूप आहे. 2000 मीटर पेक्षा जास्त आहे. ज्या वेळेला उंची वाढायला लागते त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला
हवेचं प्रमाण, टेम्परेचर, ह्युमिडिटी सगळं बदलायला लागतं. ते ज्यावेळेला बदलतं, त्यावेळेला तिथली वनस्पती बदलतात आणि त्याचबरोबर तिथल्या प्राणीसृष्टी सुद्धा बदलते, सजीव जीवसृष्टी सुद्धा बदलते. म्हणजेच वेगवेगळ्या उंचीवर तुम्हाला वेगवेगळी सजीवसृष्टी बघायला मिळते. हे पश्चिम घाटातलं झालं. जसं-जसं तुम्ही पश्चिम घाटामध्ये साऊथमधून गुजरातकडे यायला लागाल, त्यावेळेला जंगल सुद्धा तुम्हाला जंगलांचा सुद्धा प्रकार बदलायला लागतो. म्हणजे पश्चिम घाटामध्ये एकदम टोकाला जर कन्याकुमारीकडे वगैरे केरळमध्ये जाल, तर तिथं तुम्हाला सदाहरित जंगलं भेटतील. कारण पाऊस खूप पडत असतो त्या भागात. डोंगरांची उंची जास्त आहे. पण जर तुम्ही गुजरातमध्ये याल, तर गुजरातमध्ये डोंगरांची उंची थोडी कमी आहे आणि इथली जंगलं, इथं पाऊस थोडा कमी आहे केरळपेक्षा. त्यामुळे इथली जंगलं थोडी वेगळ्या प्रकारची आहेत. जंगलं वेगळ्या प्रकारची म्हणजेच तिथं सापडणारी प्राण्यांची विविधता सुद्धा वेगळ्या प्रकारची आहे. जसं तुम्ही वर जाल, अजून ड्राय व्हायला लागतं बघा. म्हणजे ॲरिड झोन म्हणतात त्याला. त्यामध्ये तुम्हाला पाण्याची कमतरता आहे. टेम्परेचर जास्त असतं. कधी-कधी थंडीच्या दिवसात ते अति कमी होतं. त्यामुळे तिथली जी विविधता ती वेगळी आहे. त्यामुळे जर तुम्ही बघाल ना, भारत हा एकमेव असा देश आहे, ज्यामध्ये तुम्हाला इतकी डायव्हर्सिटी सापडते आणि कमी भूभाग असला तरी एवढी डायव्हर्सिटी का सापडते तर ते ह्यामुळं. म्हणजे आपल्याकडे जैवविविधता इतकी असण्याचं कारण थोडक्यात सांगायचं मी तर प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं प्रत्येक घटकाकडे ज्यावेळेला आपण बघतो, त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे एखादं झाड तोडताना मी 3दा विचार करावा. त्या झाडाने हे सगळं बघितलेलं आहे म्हणून तो इथं आलाय. आणि ते आपण असंच तोडून टाकतो. ते तोडू नये. का? कारण त्या पाठीमागे एवढा मोठा इतिहास दडलेला आहे. एखाद्या प्राण्याला आपण मारताना विचार नाही करत. पण तो प्राणी इथं का आला? तर ह्या सगळ्या घटकांच्यामुळे इथं आलेला आहे. आणि तो जर गेला, तर तिथलं जे आहे ते सगळं नष्ट होणार. त्याबद्दल पण आपण चर्चा करूया. पण एक लक्षात ठेवा, की भारत हा त्या दृष्टीनं खूप खूप महत्वाचा देश आहे. एवढा छोटा भूभाग, पण इथं एवढं सगळं सापडतं. त्याचं मोठं कारण म्हणजे ह्या सगळ्या घटना आहेत. आणि ही आपल्याकडे सापडणारी जैवविविधता. नंबर काय आहे, संख्या काय आहे, हे आपण बघायला नको. कारण ह्यामध्ये खूप काय-काय आहे. नवीन खूप भर पडत आहेत, खूप गोष्टी होत आहेत. ते आपण थोडी गोष्ट बाजूला ठेवूया. ओके. एक दुसरा प्रश्न आपण विचारूया, की जैवविविधता जी आहे, ती भारतामध्ये अबाधित आहे का? सेफ आहे का? ना? ते आपण थोडं मोठे जे सस्तन प्राणी आहेत, ज्यांच्याविषयी खूप बोललं जातं, त्यांचा थोडा विचार घेऊ. ओके. इथं जांभळ्या रंगामध्ये जे दाखवलेलं आहे, ते त्या प्राण्याची पूर्वी ज्यावेळेला तो प्राणी अस्तित्वात म्हणजे त्यांची सुरुवातीची रेंज आहे. एवढ्या सगळ्या भागामध्ये तो प्राणी सापडायचा आणि आज तो कुठं-कुठं सापडतो हे तुम्हाला जे लाल रंगाचं आहे किंवा गुलाबी रंगाचं आहे त्यामध्ये ते दिसेल. की एवढ्या मोठ्या भूभागात सापडणारा तो प्राणी आज कमी-कमी व्हायला लागला. ह्याचा अर्थ काय? की त्यांची संख्या कमी व्हायला लागली. ना हत्तीचं बघा, एशियन एलिफंट्स बघा. कुठं-कुठं होते आणि काय-काय झालं त्यांचं. ना म्हणजे बऱ्यापैकी ठिकाणावरून ते आता नष्ट झालेले आहेत आणि खूप कमी भागात आज ते राहिलेले आहेत. आता हे का गरजेचं आहे हो जाणून घेणं? ना ह्या गोष्टी का महत्वाच्या आहेत? जैवविविधता का महत्वाची आहे? एक लक्षात ठेवा, आपण सुद्धा या जैवविविधतेचा घटक आहोत. आणि त्या विषयाकडे मला पुन्हा एकदा यायचं आहे. फक्त मी तुम्हाला हे दाखवतोय, की खूप खूप सुंदर आणि खूप रिच अशी जैवविविधता भारतात सापडते. पण ती सेफ आहे का? नाही. आणि आपण मोठ्या प्राण्यांच्या बद्दल बोलतोय आणि छोट्या प्राण्यांचा जर विचार केला, तर त्यांच्याविषयी आपल्याला काहीच माहिती नाही. छोट्या प्राण्यांच्या मध्ये कीटक येतात ना, सरडे येतात, पाली येतात, बेडूक येतात, ना तुमचे कोळी येतात. अशी कितीतरी प्राणी आहेत. त्यांचं आज काय व्हायला लागलंय आपल्याला काहीच माहित नाही. पण एक गोष्ट आपण खात्रीशीर सांगू शकतो आणि ती म्हणजे त्यांची संख्या झपाट्यानं कमी व्हायला लागली. एक अभ्यास झालेला बेडकांचा म्हणजे उभयचर जे प्राणी आहेत त्यांच्याविषयी एक अभ्यास आहे. त्या अभ्यासामध्ये हे लक्षात आलं, की 57% भारतामध्ये सापडणारे 57% उभयचर आज टेन्शनमध्ये आहेत. त्यांना प्रॉब्लेम आहे. नक्कीच त्यांच्यासाठी काहीतरी वाईट घडतंय. त्यांच्यासाठी चांगलं घडत नाहीये. आता उभयचर हे जर निघून गेले तर काय होईल? त्याविषयी आपण नंतर विचार करूया. मला काय म्हणायचंय, की छोट्या प्राण्यांच्या पासून मोठ्या प्राण्यांच्या पर्यंत सर्व प्राण्यांच्या अस्तित्वावर आज गदा आलेली आहे. त्यांच्यासाठी काही चांगलं चाललेलं नाहीये. खूप काही मी काय म्हणतो, की बाबा थिंग्स आर नॉट गोइंग गुड. आता का आणि कसं त्यावर पण आपण विचार करूया. ओके. भारत
म्हणजेच वाघ. जैवविविधता भारतातली म्हणजेच वाघ. हे म्हणजे तुम्ही जर 100 लोकांना जाऊन विचारलं भारतात कोणते प्राणी सापडतात, तर त्यातल्या 99% लोक तुम्हाला वाघाचं नाव घेणारच. कारण प्रत्येकाला माहिती आहे की भारतात वाघ सापडतो. आज आपला राष्ट्रीय प्राणी कोणता असेल तर तो वाघ आहे ना. आणि वाघ वाचवला तर जंगलं वाचतील त्यासाठी खूप काही प्रयत्न चालू आहेत. पण वाघ आपल्याकडं सेफ आहे का हो? वाघ आपल्याकडे त्याची कंडिशन चांगली आहे का? हे जर तुम्ही चित्र बघा, हे चित्र बघितल्यानंतर लक्षात येईल की वाघांची संख्या सुद्धा आज आपण बघतोय त्यांची संख्या वाढायला लागली वगैरे, पण ते खरं आहे का खोटं आहे देवाला माहिती. पण इतकं मी खात्रीला एक सांगू शकतो की त्यांचं अस्तित्व सुद्धा आज काय एवढं चांगलं नाही. त्यांना सुद्धा नक्कीच काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे सर्व प्राण्यांना आज भारतामध्ये सर्व सजीव सृष्टीला आज भारतात प्रॉब्लेम. थोडं मी पेसिमिस्ट निगेटिव्ह बोलतोय. थोडं काय म्हणतात त्याला ना चांगलं बोलत नाही. मी असं काहीतरी हे बोलतो असं तुम्हाला वाटेल, पण हे खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा. कारण सर्व गोष्टी चांगल्या आहेत म्हणून जर सांगितलं तर मजा नाहीये. हं. जे आहे, सत्य आहे ते आपण मान्य करायचा प्रयत्न करूया. ज्या वेळेला वाघांची संख्या कमी होते, त्यावेळेला आपण काय करतोय माहिती आहे? मगाशी मी जो तुम्हाला लाखो वर्षाचा जो इतिहास सांगितलेला आहे, तो इतिहास पुसतोय आपण. एखादं झाड आपण ज्यावेळेला तोडतोय, त्यावेळेला इतिहासातली पानं फाडत असतो. एखादा प्राणी ज्यावेळेला आपण नष्ट करतो, इतिहासाचं एक पान आपण ते फाडत असतो. इतिहासातलं पान ज्यावेळेला आपण फाडतो, त्यावेळेला वर्तमान हा आपला नक्कीच त्रासदायक असतो आणि भविष्यकाळ जो असतो, तो नक्कीच अंधकारमय असतो. जर मला इतिहास माहीत असेल, तर मी वर्तमानात चांगला वागेन. वर्तमानात चांगल्या वागल्यामुळं माझं भविष्य हे चांगलं जाणार आहे. त्यामुळे ह्या जशा सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ना जैवविविधता ही आज नक्कीच धोक्यात आहे. आणि धोक्यात असण्याचं कारण कोण आहे? हे सांगायला नको. हे तुम्हाला माहीत आहे. म्हणजे कुणामुळे ही जैवविविधता धोक्यात आहे, तुम्हाला माहीत आहे. ओके. सो थोडी भारतीय जैवविविधताबद्दल बोलूया. ओके. तर भारतामध्ये कितीतरी असे प्राणी आणि पक्षी यांचं जीवन आहे किंवा झाडं आहेत, त्यांच्याविषयी अजून म्हणावा तसा अभ्यास झालेला नाही. म्हणजे आपण म्हणतो, की खूप भारत हा खूप जैवविविधतेने नटलेला देश आहे. आपण जगामधून एक खूप मोठा जैवविविधतेतला नटलेला देश वगैरे सांगतो. पण त्याच्याविषयी आपल्याला माहिती आहे का हो? खरोखर आपण आपल्या जैवविविधतेचा अभ्यास केलाय का? नाही. नाही केलेलं. डायव्हर्सिटी आहे, पण ती खूप कमी पद्धतीने डॉक्युमेंट झालेली आहे. त्याच्याविषयी खूप कमी माहिती आज आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि का माहिती असणं गरजेचं आहे त्यावर आपण पण चर्चा करूया. ओके. आपण काही प्रजातीविषयी खूप काही जाणतो. म्हणजे आता उदाहरण द्याल तर वाघ. वाघाविषयी खूप माहिती आपल्याकडे आहे. पण अशा कितीतरी प्रजाती आहेत ज्यांच्याविषयी आपल्याला काहीच माहिती नाही. म्हणजे वाघ एक लेपर्ड कॅट नावाचं एक मांजराचीच जात आहे. वाघ सुद्धा मांजराचीच जात आहे. वाघाविषयी आपल्याला खूप माहिती आहे. लेपर्ड कॅटविषयी, फिशिंग कॅट नावाची अजून एक मांजराची जाती आपल्याकडे सापडते. त्याच्याविषयी आपल्याला काहीच माहिती नाही. मला काय म्हणायचं, की एका प्रजातीविषयी आपल्याकडे खूप माहिती आहे आणि दुसऱ्या प्रजातीविषयी आपल्याला कायच नाही माहिती. ना, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती असणं का गरजेचं आहे? त्यावर पण आपण चर्चा करूया थोडी. ओके. आणि ह्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे खूप मोठी संधी आहे, ही जाणून घेण्याची. ना, अशी कितीतरी जैवविविधता आहे ज्यांच्याविषयी आपल्याला काहीच माहित नाही. ते काय खातात? कुठं राहतात? त्यांची सद्य परिस्थिती काय आहे? ही सगळी जाणून घेणं खूप गरजेचं आहे आणि हे जाणून घेणं म्हणजेच आपल्याला एक खूप चांगली संधी, जैवविविधतेला समजून घेण्याची खूप मोठी संधी आज आपल्याकडे उपलब्ध आहे आणि उपलब्ध संधीचा वापर आपण केलाच पाहिजे. आता हे कुणी करायचं? जर तुम्ही भारतीय संविधान बघाल, तर भारतीय संविधानात हा अधिकार प्रत्येक नागरिकाला दिला गेलेला आहे. प्रत्येक नागरिकाचं हे कार्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने हे करायचं असतं. कित्येक वेळेला काय होतं माहिती आहे का, की आपण आपण काय करतो, की शास्त्र जे आहे, सायन्स जे आहे, ते शास्त्रज्ञांनीच करायचं. ते माझं काम नाहीये. किंवा आजपर्यंत असं एक चित्र निर्माण केलेलं आहे, की ते शास्त्रज्ञांचंच काम असतं. हे सर्वसामान्य लोकांनी ते बघायचं पण नाही. ते तुमच्या अखत्यारीतलं नाहीये. पण मी तुम्हाला सांगतो, तसं काही नाहीये. हे जर तुम्ही ठरवलं, तर ते तुम्ही सुद्धा करू शकताय. प्रत्येक जण, प्रत्येक सुजाण नागरिक ह्या देशाचा आज जैवविविधतेच्या संवर्धनासाठी, त्याच्या संरक्षणासाठी, त्याच्या अभ्यासासाठी स्वतःचं योगदान देऊ शकतो. चॅलेंजेस काय ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे काय आज आज अडचणी काय आहेत? जैवविविधतेच्या बाबतीत भारतातल्या आणि त्या अडचणींच्या बरोबर संधी काय आहे ते पण बघू ना. प्रत्येक वेळेला अडचणीच कशाला बोलायचं. चला आपण हे बघूया की अडचणी काय आहेत, त्या अडचणीतून मिळणाऱ्या संध्या कोणत्या आहेत.
ओके. किती प्रकारच्या प्रजाती या सजीवांच्या भारतात सापडतात? त्याचं उत्तर आपल्याकडे आहे का हो? नाही. भारताची सजीव सृष्टी, जैवविविधता काय आहे? ह्याचं म्हणावं तसं उत्तर, खरं उत्तर आज आपल्याकडे नाही. जे आज आपण सांगतो ते चुकीचं आहे. हे मी का एवढ्या कॉन्फिडेंटली का सांगतोय माहिती आहे? प्रत्येक आठवड्यामध्ये एक एक किंवा दुसरी नवीन प्रजाती आपल्याला लोकं शोधून काढतायत. भारतात नवीन प्रजातींचा शोध लागतोय. की सरड्यांचा, पालींचा, बेडकांचा, सापांचा, सस्तन प्राण्यांचा, पक्ष्यांचा सगळ्यांचा जर शोध लागत असेल, झाडांचा जर द्या सोडून कितीतरी वृक्षांची नवीन प्रजाती लोकं शोधून काढतायत. तर शोध लागतोय याचा अर्थ काय? आपल्याला अजून आपल्याकडे काय सापडतं त्याचा अभ्यासच झालेला नाही. किती प्रजाती आहेत हेच माहीत नाहीये. आता आपण काय करू शकतो? आपण काय करू शकतो? त्या कोणत्या-कोणत्या प्रजाती आहेत? काय आहेत? त्यांचा अभ्यास करायचा. शोधून काढायचं. मी आज भारतातल्या कोणत्याही कोपऱ्यात असेल, मी जर ठरवलं, की माझ्या घराच्या आजूबाजूला जे सापडतं, त्याचं मी नोंदी घेणार. ती मी ओळखून शोधून काढायचा प्रयत्न करणार. मी हे जर आज जे कोण ऐकतंय, प्रत्येकाने जर ठरवलं, की माझ्या आजूबाजूला सापडणारी जैवविविधता त्याच्या मी नोंदी घ्यायला सुरुवात करणार आज. आणि ते का करायची हे पण तुम्हाला नंतर सांगतो. पण जर ज्यावेळेस तुम्ही ठरवलं, की मला करायचं आहे, तर लिहून घ्या. कितीतरी नवीन प्रजातींचा शोध ह्यातनं लागणार आहे. कारण प्रत्येक ठिकाणी जिथं-जिथं तुम्ही ऐकताय, जर प्रत्येकाने हे जर निर्णय घेतला, तर तिथं-तिथं तुम्ही डॉक्युमेंटेशनचं काम सुरू करणार. जेव्हा डॉक्युमेंटेशनचं काम सुरू होतं, त्यावेळेला नवीन प्रजातीचा 100% शोध लागणार. कारण 50% पेक्षा जास्त प्रजाती आज भारतातल्या शास्त्राला माहीतच नाहीयेत. नॉट नोन टू सायन्स. दे आर न्यू स्पेसीज. नवीन प्रजाती आहेत त्या. त्याचा शोध तुम्ही नक्कीच लावणार. ते किती स्पेसीज आहेत? त्याचं उत्तर नाही. हे मोठं चॅलेंज आहे. पण तिथं संधी काय बघा. किती मोठी संधी आहे. विचार करा. आता हे कोणी करायचं? हे तुम्ही करू शकता. दुसरं, ते कुठं राहतात? काय खातात? आणि आजची त्यांची सद्य परिस्थिती काय? वाघ, हत्ती किंवा ठराविक मोठे-मोठे प्राणी सोडल्यास, अशा किती प्राण्यांच्या बद्दल आपल्याला ही माहिती आहे ना? आपल्याकडे जी माकडं सापडतात, त्यांची आजची सद्य परिस्थिती तुम्ही सांगू शकता? म्हणजे त्यांची संख्या वाढायला लागली का कमी व्हायला लागली? जर वाढत असेल तर ती कशामुळे वाढते? कमी होते तर कशामुळे वाढते? त्यांच्या खाण्यामध्ये काय बदल आलेले आहेत का? त्यांच्या वागण्यामध्ये काय बदल आलेला आहे का? तर हे 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 आपल्याला माहिती आहे का? मी आपल्या घरात सापडणाऱ्या, घराच्या आजूबाजूला सापडणाऱ्या माकडांच्या बद्दल बोलतोय. जे सर्वसामान्यपणे आपण लहानपणापासून बघत आलेलो. काय वाटतं हो तुम्हाला? आपल्याकडे ती माहिती आहे का? आपल्याला नक्की माहीत आहे का, की ते नक्की काय खातात? ते नक्की कुठं राहतात? ना सगळ्या प्राण्यांच्या बाबतीत विचार करा. त्यामध्ये झाडं पण आली. झाडं वाढतात कुठं? मी एक मगाशी तुम्हाला सांगितलं ना, ज्यावेळेला भारत वर-वर जात होता. आज भारतामध्ये 10 वेगवेगळ्या प्रकारचे बायोजिओग्राफिक झोन्स आहेत. त्याला मराठीत काय म्हणतात मला माहीत नाही. 10 वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे प्रकार आहेत भारतात. तर तिथं प्रत्येक ठिकाणी असणारी तापमान, आर्द्रता हे सगळं तिथलं वेगळं आहे. त्यामुळेच तिथली सजीवसृष्टी त्या प्रकारची बनलेली आहे. राजस्थान ही वेगळं आहे पश्चिम घाटापेक्षा. कारण राजस्थानमध्ये तापमान जास्त आहे. पश्चिम घाटात तापमान कमी आहे. पश्चिम घाटामध्ये पण जर केरळमध्ये तापमान कमी आहे, गुजरातमध्ये तापमान जास्त आहे. त्यामुळं केरळची जैवविविधता वेगळी आहे, गुजरातची जैवविविधता वेगळी आहे. त्या मला एक विचार करा ना, हे जर होत असेल, तर प्रत्येक घटक त्या जैवविविधतेवर त्या प्रकारे परिणाम करत असतो. ना? म्हणजेच तिथं समजा एखादा जर प्राणी त्या भागात सापडत असेल, तर तो तिथं का सापडतो माहीत आहे? त्याला लागणाऱ्या गोष्टी तिथं चांगल्या पद्धतीनं उपलब्ध आहेत. ज्यामध्ये तापमान आलं, ज्यामध्ये आर्द्रता आली, ज्यामध्ये पाणी आलं, हवा आली, झाडं आली, सगळं आलं. त्यांना लागणारं खाद्य आलं, त्यांना लपण्यासाठी जागा आली, सगळंच आलं. त्या गोष्टी तिथे मिळतात म्हणून तो प्राणी तिथं सापडतो. ना? मग भारतात अशी असंख्य जागा आहेत, की जिथं काय आहे हे आपल्याला माहीतच नाही. आणि ते जाणून घेणं गरजेचं आहे. कितीतरी प्राणी असे आहेत, ज्यांच्याविषयी ही माहितीच आपल्याला उपलब्ध नाही. आपल्याला एवढंच माहीत आहे, की ह्या नावाचा एक प्राणी भारतात सापडतो. ह्याच्या पलीकडं आपल्याकडं त्या प्राण्यांच्या विषयी, पक्ष्यांच्या विषयी काहीच ज्ञान नाही. पक्ष्यामध्ये म्हणावं तसा खूप अभ्यास झालेला आहे. नाही का पक्षी निरीक्षण करणारी माणसं जास्त आहेत. पक्ष्यांच्यावर अभ्यास करणारी माणसं जास्त आहेत. फुलपाखरांच्यावर अभ्यास करणारी माणसांची संख्या थोडी जास्त आहे. त्यामुळे आपल्याला थोडं बहुत त्यांच्याविषयी ज्ञान आहे. पण इतर घटकांचा जर विचार केला तर काय आहे आपल्याकडे माहिती? काहीच नाहीये. भुंग्यांचे किती प्रकार भारतात सापडतात माहीत नाहीये. स्पायडर ज्यांना आपण कोळी म्हणतो. कोळ्यांच्यावर म्हणावा अभ्यास झालाय का? नाही.
आणि सगळेच घटक खूप महत्वाचे आहेत हो. का ते पण बघूया आपण. पण ते कुठं राहतात, काय राहतात, कसे राहतात, काहीच माहिती नाही. म्हणजे किती मोठी संधी आज आपल्याकडे उपलब्ध आहे बघा. म्हणजे तुमच्या घराच्या गार्डनमध्ये बसून तुम्ही खूप मोठा शास्त्रीय प्रबंध लिहू शकता. ना माझ्या गार्डनमध्ये येणाऱ्या जैवविविधतेचा मी अभ्यास करणार. या महिन्यात मला हे सापडलं, त्या महिन्यात ते सापडलं. म्हणजे एका महिन्यात सापडणारी जैवविविधता दुसऱ्या महिन्यात नसते. ती का बदलते? त्या बदलापाठीमागे कारण काय आहे? हे जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये बसून हा अभ्यास करू शकता. त्यासाठी तुम्हाला जंगलात जायची गरज आहे का हो? नाही. ना? म्हणजे विचार करा किती मोठी संधी आज आपल्याकडे उपलब्ध आहे, पण त्याचा आपण वापर करून घेत नाही. हे मोठं दुर्दैव आहे. का? कारण आपण जी आपली जैवविविधता ही टेकन फॉर ग्रांटेड केलेलं आहे. म्हणजे आपण नेहमी उदाहरण देतो बघा, अरे युरोपमधल्या लोकांनी त्यांची जैवविविधतेचा खूप चांगला अभ्यास केला. त्यांनी काय केला माहीत आहे? जैवविविधता खूप लिमिटेड आहे. इंग्लंडसारख्या देशामध्ये ना 4 प्रकारचे साप सापडतात. 3-4 प्रकारचे सरपटणारे प्राणी सापडतात आणि त्या सर्व सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विषयी त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि आपल्याकडं 650 प्रकारचे सरपटणारे प्राणी सापडतात. त्यातल्या 5 सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विषयी सुद्धा आपल्याकडे काय माहिती नाही. तुम्ही म्हणाल, "अरे, तर थोडे प्रॉब्लेम्स आहेत." कारण तिकडं लोकं म्हणजे संख्या त्यांची कमी असल्यामुळं, प्राण्यांची संख्या कमी असल्यामुळे लोकांनी जास्त अभ्यास केला. पण तिथली लोकसंख्या पण बघा ना. प्राण्यांची संख्या कमी आहे, तशी लोकसंख्या पण कमी आहे. आपल्याकडं जैवविविधता जास्त आहे, तेवढीच लोकसंख्या पण आहे. पण मेन प्रॉब्लेम आपला काय झालाय? आपण आपली जैवविविधता ही टेकन फॉर ग्रँटेड केलेली आहे. म्हणजे "अरे आहे ना, चला." ही भावना त्यात आलेली आहे. म्हणजे आपण जैवविविधतेला म्हणावं तितकं महत्त्व देत नाही. आज कितीतरी लोकं निसर्गप्रेम, निसर्गप्रेम म्हणून निसर्गात जातात ना. पण त्यातल्या प्रत्येक माणसाला म्हणजे कितीतरी माणसांना पक्षी आवडतात. कितीतरी माणसांना फुलपाखरं आवडतात. आणि पक्ष्यांमध्ये सुद्धा सुंदर दिसणारे पक्षी आवडतात. अशी किती माणसं आहेत हो, जे कावळ्यावर संशोधन करायला पुढे येतील. कावळ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या कमी आहे. इतर पक्ष्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. हेच मला सांगायचं आहे, की जनरली ना आपण काय करतो, जैवविविधता म्हटल्यानंतर आपण ह्या नको त्या गोष्टींच्याकडे जास्त आकर्षित होतो. दुसरं त्यांचं संवर्धन. संवर्धन हे खूप गरजेचं आहे. ना, माझं डेडिकेटेड कन्झर्वेशन मी का म्हणतो माहिती आहे का, की असं वाघाचं कसं चाललंय बघा किंवा मोठमोठ्या प्राण्यांचं कसं चाललंय, तसं सर्व प्राण्यांचा आपण संवर्धनाचा विचार करतो का? ते होत नाहीये. ते पण होणं गरजेचं आहे. ते जर आपण प्रत्येकाने ठरवलं किंवा नाही माझ्या भागातली जैवविविधता मला वाचवायची आहे. नो पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर नावाचा एक प्रकार आलाय बघा. म्हणजे प्रत्येक गावातली जैवविविधता त्या लोकांनी ती डॉक्युमेंट करायची आहे आणि ती त्यांनी वाचवायची आहे. असं जर झालं तर किती मजा येईल आणि हे होणं गरजेचं आहे. नेक्स्ट. आता आपण एक प्रश्न विचारूया. मगाशी मी तुम्हाला सारखं सांगत होतो, की बाबा ह्या गोष्टीची काळजी करायची का गरज आहे हो? म्हणजे जैवविविधता, जैवविविधता म्हणजे काय? ना, व्हाय शुड आय केअर अबाउट इट? मी त्याची काळजी का करू? ना, ती थोडी जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पहिला प्रश्न, माणसाला जगण्यासाठी लागणारा सर्वात मूलभूत घटक जर कोणता असेल, तर तो ऑक्सिजन आहे. प्राणवायू. त्याला आपण प्राणवायू म्हणतो. ज्यांनी कोणी हे मराठी नाव दिलंय त्यांना मानलं पाहिजे. आपण त्याला प्राणवायू म्हणतो. म्हणजे 3 मिनिटं नाक बंद करून बसा. जमतंय का? नाही. त्याशिवाय आपण जगू शकत नाही. म्हणजे ऑक्सिजनशिवाय आपण जगू शकत नाही. ऑक्सिजन देतं कोण? जर जैवविविधता नसती, तर हे शक्य होतं का? हे जर नाही, तर आपलं अस्तित्व कुठे आहे? ना, म्हणजे आपल्याला जे ऑक्सिजन मिळतं, जो प्राणवायू मिळतो, तो देण्याचं सर्वात मोठं काम म्हणजे माझ्या अस्तित्वासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा मूलभूत घटक जो आहे, तो मला या जैवविविधतेकडून मिळतो. आपण काय केलं पाहिजे माहिती आहे का? प्रत्येक श्वास ज्यावेळेला आपण घेतो ना, त्यावेळेला एका झाडाचं आपण स्मरण केलं पाहिजे आणि त्याचे आभार मानले पाहिजे. कारण ही त्याची देणगी आहे. लक्षात ठेवा. झाडानं जर ठरवलं, की मी खूप कंटाळलोय, मला एक 15 दिवस प्रत्येक झाडाने ठरवलं, की बाबा चला ना ऑक्सिजन जरा तयार करायचं बंद करूया. काय होईल? ना, तर हे खूप गरजेचं आहे. म्हणजे लागणारं जे महत्वाचा घटक आहे, तो आपल्याला जैवविविधतेकडून मिळतो. मी एकदम अत्यंत महत्त्वाच्या घटकावर बोट ठेवलं. माझ्याकडे पैसे नसतील तरी मी जगू शकतो. माझ्याकडे कपडे नसतील तरी मी जगू शकतो. माझ्याकडे गाडी नसेल तरी जगू शकतो. माझ्याकडे मोठं घर नसेल तरी मी जगू शकतो. ओके. जर ऑक्सिजन नसेल,
तर मी जगणं शक्य नाही. आणि ते देतं कोण? जैवविविधता. झाडं देतात किंवा जी बायोडायव्हर्सिटी ज्याला म्हणतो, ती तिथून मला मिळतं. त्यामुळे त्यासाठी मला ती खूप गरजेची आहे. दुसरं, जेवण खाल्ल्याशिवाय आपण जगू शकतो का हो? ना नाही. अच्छा, अन्न तयार कोण करतं? आपल्या घरात आपली आई करत असेल किंवा तुम्ही स्वतः करत असाल, जे काय असेल ते. पण खऱ्या अर्थानं अन्न तयार करणं जे आहे, हे कोण करतं? हू आर द प्रायमरी प्रोड्युसर? प्रोड्युसर ज्यांना म्हणतो आपण त्यांना. ते कोण आहेत? ते म्हणजे झाडं. अगेन म्हणजे दुसरा महत्वाचा घटक, आपल्या जगण्यासाठी लागणारा दुसरा महत्वाचा घटक म्हणजे जेवण, अन्न. ते कोण देतं? ती पण जैवविविधता देते. आणि त्यासाठी ही लोकं अविरत कष्ट करत आहेत. अविरत प्रयत्न करत आहेत. त्यांच्या अविरत प्रयत्नातून आपल्याला जे मिळतं, त्यातून आपण आज आपला उदरनिर्वाह चालवतोय. आज आपण जगतोय. लक्षात ठेवा. आणि हे सगळं करण्यासाठी त्यांच्यामध्ये एक खूप चांगली देवाण-घेवाण चालते. ज्याला आपण इंटरॅक्शन्स म्हणतो. हे प्रत्येक घटक जैवविविधतेतला जर तुम्ही बघाल, तर तो एकमेकाशी बांधील आहे. एकमेकाशी निगडीत आहे. त्यांच्या प्रत्येक घटना, मी नेहमी सांगतोय बघा, ॲक्ट्स अँड ॲक्शन्स, त्यांचा प्रत्येक जे काही करतात, त्या गोष्टी पाठीमागे काही ना काहीतरी कारण आहे. म्हणजेच निसर्गानं याच्या प्रत्येक घटकांना एक कार्य नेमून दिलेलं आहे आणि ते कार्य ते प्रामाणिकपणे पार पाडतात. त्यामध्ये ते कधीच ढवळाढवळ करत नाहीत. निसर्ग नियम जो आहे, तो ते बदलत नाही. निसर्ग नियमाला धरून त्याला बांधील राहूनच ते त्यांचं कार्य करतात. बघा तुम्ही, प्रत्येक प्राणी हा एकमेकाशी निगडीत आहे आणि ही जी इंटरॅक्शन आहे, ही जी त्यांची चालणारी जे काय गोष्टी आहेत, त्या गोष्टींच्या मधून आपल्याला आज ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. एवढं सोपं नाही आहे. म्हणजे प्रत्येक प्राणी, म्हणजे प्रत्येक किडा, मुंगी, वाघ असेलच, पण किडा, मुंगी सुद्धा आज माझ्या अस्तित्वासाठी धडपड करत आहे. मगाशी मी तुम्हाला झाडांचं सांगितलं, ऑक्सिजनबद्दल बोललो. आता इथं मी आपल्या अस्तित्वाबद्दल, हे सगळे लोक आहेत म्हणून आज ह्या सगळ्या गोष्टी अबाधित आहेत. आणि हे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. जैवविविधता म्हणजे काय? इट्स अ डायव्हर्सिटी ऑफ थिंग्स. देअर आर इंटरॅक्शन्स व्हिच आर इन्व्हॉल्व्ड, व्हिच इज शेपिंग दिस डायव्हर्सिटी. ह्या जर इंटरॅक्शन जर थांबल्या, तर जी काय डायव्हर्सिटी आहे ती हळूहळू कमी होत जाणार. कारण हे इंटरॅक्शन्स खूप गरजेचे आहेत. हे लाखो वर्षे हे चाललेलं होतं. त्यामुळे हे सगळं असंच घडत आलं. त्यामुळे प्रत्येक जण हा काही ना काहीतरी काम करतोय, एकमेकाला मदत करतो. त्यांचं अस्तित्व हे काहीतरी कारणासाठी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही बघा ना, प्रत्येकाला कार्य दिलेलं आहे, त्याचं त्यांचं काम ते व्यवस्थितरित्या पार पाडतात. ओके. उदाहरणच द्यायचं तर मधमाशी. खूप जवळचं उदाहरण आहे बघा आपल्या. हे कधी विचार केलाय का, की जर मधमाशी नसेल, तर काय होईल? मधमाशी जर नसेल, तर परागीभवन होणार नाही. परागीभवन म्हणजे काय? तर सीड प्रोडक्शन म्हणजे फळं तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती, आणि जे एंड प्रॉडक्ट जे आपण खातो, प्रोडक्शन बेसिकली ना, त्यासाठी जे लागतं त्याला आपण परागीभवन म्हणतो. ओके. हे कसं घडत असतं तुम्हाला गंमत सांगतो. मग तुम्हाला सांगितलं, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग इंटरॅक्शन. इंटरॅक्शन म्हणजे काय तुम्हाला सांग. ज्या वेळेला मधमाशी या फुलाकडे येते, मधमाशीला त्या फुलामधून मध मिळत असतो किंवा नेक्टर ज्याला आपण म्हणतो, ते ती घेत असते. ओके. ती तिच्या तिला जगण्यासाठी ते लागतं. पण ती फुकट घेते का हो? नाही. तर ती ती त्या परागीभवनाला मदत करते. त्यामुळे जर तुम्ही सजीव सृष्टीतल्या प्रत्येक प्राण्यांच्या त्यांच्या कृतीकडे बघाल, तर त्या कृत्या ह्या अशा बांधील आहेत. ते जे काय करतात त्याचा त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व प्राण्यांना फायदाच होतो, तोटा होत नाही. कोणतीही कृती त्यांची जी आहे, ती कृतीमधून इतर प्राण्यांना त्रास होऊ नये अशीच कृती आहे. मला एक उदाहरण द्या, असं एखाद्या प्राण्याचं एक उदाहरण द्या, की त्या प्राण्याच्या कृतीमुळं इतर प्राण्यांना विनाकारण त्रास होत आहे. असं एक उदाहरण द्या मला. असा कोणता प्राणी आहे, जो विनाकारण इतर प्राणी त्याच्या कृतीमुळं इतर प्राण्यांना त्रास देतो? मानव. आपण एकमेव असे आहोत, की जे आपल्या ज्या कृती आहेत, म्हणजे मी जे काही करतो, हे फक्त आणि फक्त माझ्यासाठी असतं. इथं तसं नाहीये.
निसर्गातला प्रत्येक घटक हा एकमेकाशी असा बांधील आहे आणि हे निसर्ग नियम आहे. त्या निसर्ग नियमाला धरून हे चालतात. निसर्ग नियमाला धरून जे चालत नाहीत, ते नष्ट झाले. आपण बघूया त्याबद्दल सुद्धा. गंमत बघा, हे तुम्हाला एक 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 मजेशीर गोष्ट तुम्हाला दाखवतो, की त्यांच्या पायावर एक पोलन बास्केट नावाचा प्रकार असतो. म्हणजे त्यांची शरीराची रचना पण तशीच झालेली आहे. त्यांच्या डोक्याच्या पाठीमागे बघा खूप केस आहेत. ते केस तिथं काय आहेत माहित आहे? ज्यावेळेला ही मधमाशी मध घ्यायला, नेक्टर घ्यायला आत जाते, त्यावेळेला ते पोलन ग्रेन्स, ते काय म्हणतात, ते जे हे असतात ते तिथं चिकटतात आणि ती ज्यावेळेला दुसऱ्या फुलाकडे जाते त्यावेळेला त्याचं ते परागीभवन होतं. किती सुंदर उदाहरण आहे वगैरे. निसर्गातलं सर्वात अत्युच्च उदाहरण याला मी म्हणू शकतो. आणि प्रत्येक घटक हे असेच आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट बघा, बेडूक, पाली, सरडे, काही जे काय असेल ते, वाघ, हत्ती, प्रत्येक जण ते जे त्यांच्या ज्या आयुष्यातल्या ज्या काही घटना आहेत, त्या घटना ह्या अशाच घटकांसाठी बनलेल्या आहेत ना. हे खूप खूप इंटरेस्टिंग आहे, खूप मस्त आहे. आपण बेडकांचं उदाहरण घेऊया. आपण एक प्रश्न विचारूया की बाबा बेडूक का आले? बेडूक नसतील तर काय होईल? आता बेडूक का आले ह्या प्रश्नाचं उत्तर आपण वेगळ्या पद्धतीने घेऊ. बेडूक नसतील तर काय होईल? बेडूक जर नसतील तर कीटकांची संख्या वाढेल, म्हणजेच वनस्पती नष्ट होतील, म्हणजेच आपल्याला खाद्य मिळणार नाही, आपल्याला खायला मिळणार नाही, म्हणजेच जैवविविध अन्न साखळी जी म्हणतो ते अबाधित राहणार ना. किती महत्वाचं आहे बघा. बेडूक जर नसतील तर अन्न साखळी ही अबाधित राहणार नाही, कारण कीटकांची संख्या वाढेल. इथंच थांबणार आहे का हो? नाही. तर बेडकांच्या वर उपजीविका करणारे सुद्धा कितीतरी प्राणी आहेत. त्यांची पण संख्या हळूहळू कमी होईल. म्हणजे पूर्ण अन्न साखळी ही डिस्टर्ब होणार ना, विचलित होणार, तुटून जाणार आणि ज्यावेळेला तुटेल त्यावेळेला आपण जे जैवविविधता म्हणतो ते अबाधित राहणार आहे का? नाही. तुम्ही बघा ना, किती सुंदर आहे. म्हणजे कीटकाची संख्या वाढू नये म्हणून निसर्गात बेडूक आहे. बेडकांची संख्या वाढू नये म्हणून निसर्गात साप आहे. सापाची संख्या वाढू नये म्हणून निसर्गात सरडे आपण घेऊ ना. म्हणजे कितीतरी साप सरडे जे आहेत ते बेडकांच्यावर उपजीविका करतात. म्हणजे साप प्रामुख्याने. ओके, आता हे इथं काय, ह्यांना सुद्धा एक कार्य निवडून दिलेलं आहे. आणि बघा तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे प्राणी सापडतात. हे पाण्यामध्ये आहेत, जमिनीवर आहेत, जमिनीखाली आहेत, झाडावर आहेत, सगळीकडे आहेत आणि त्यांना नेमून दिलेले जे काम आहे ते प्रामाणिकपणे ते पार पडतात. त्या व्यतिरिक्त जाऊन ते वेगळं काय तुम्हाला करताना कधीच दिसणार नाही. तुम्ही असं कधी बघितलंय का? एखादा बेडूक आपला टाइमपास म्हणून पिक्चर बघायला लागला, असं कधी होतं काय? नाही. त्याला दिलेलं जे काम आहे तो प्रामाणिकपणे तेच तो करतो. त्या पलीकडे जाऊन तो दुसरं काय करत नाही, कारण त्याला माहित आहे की हे माझं कार्य आहे आणि तेच मला करायचं. नेमून दिलेलं कार्य प्रामाणिकपणे ते पाडतायत. निसर्ग नियम ते प्रामाणिकपणे ते करतात. म्हणजे जर बेडकांची संख्या जर कमी होईल त्यावेळेला कित्येक सरीसृपांची पण संख्या कमी होईल. आणि समजा सरीसृपांची संख्या भयानक जर वाढली तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला सुद्धा कोणतरी पाहिजे. त्यासाठी तुम्हाला त्यात मग हे साप आले बघा. सापाचं आपण ते एक उदाहरण घेऊया. हे सुद्धा काहीतरी कारणासाठीच येत आहे. सापांची संख्या वाढू नये म्हणून तिथं पक्षी आहे. सापांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पक्षी. प्रत्येक घटकावर नियंत्रण ठेवण्यासाठी निसर्गात काही ना काहीतरी आहे. उगच हे नाही बघा. प्रत्येक घटक हा त्याचं काम व्यवस्थितपणे करावं आणि जर तो चुकत असेल तर त्यांना ती चूक सुधारण्यासाठी तिथे एक सिस्टीम ठेवलेली. देर इज अ लॉक अँड की ज्याला म्हणतो मी. कुलूप आणि चावी असं एक मेकॅनिझम आहे. एखादा घटक कुठं थांबवायचा ते थांबवण्यासाठी निसर्गात रचना आहे तशी ना. आणि ह्या जैवविविधतेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य ते आहे. आपण भारताचं उदाहरण देताना आपण म्हणतो बघा की युनिटी इन डायव्हर्सिटी. म्हणजे आपल्याकडे डायव्हर्सिटी खूप आहे पण आपण युनिटी पण आहे, त्यामुळे आपण एक संघ देश आहोत. त्याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जैवविविधता. त्यामध्ये भयानक डायव्हर्सिटी आहे, विविधता भयानक आहे, पण ते एकाच उद्देशानं प्रेरित आहेत, एकच कार्य करायचं ते काम करतायत. ते कार्य म्हणजे माझं अस्तित्व आणि माझ्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व सजीवांचं अस्तित्व हे टिकून राहिलं पाहिजे. त्या एकाच उद्देशानं प्रेरित होऊन हे जे कार्य करत असल्यामुळं जैवविविधता ही आज तशी अबाधित राहिलेली. प्रत्येक घटक विचार करा, प्रत्येक घटकाचं हे मोठं काम आहे ना. म्हणजे तुम्ही पक्षी बघा ना, पक्षामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. त्यांच्या चोचींची रचना, त्यांच्या पायाची रचना, त्यांच्या पंखांची रचना ही त्यासाठीच बनलेली आहे ना. प्रत्येक प्राण्याचा जर तुम्ही आकार बघाल, त्यांचा रंग बघाल,
जे काय असेल ते त्यासाठी काय ना काहीतरी कारण आहे, उगाचच आलेलं नाहीये. एखाद्या पक्षाची चोच मोठी का असते, छोटी का असते, वाकडी का असते, त्यांची नक्या ह्या मोठ्या का असतात, छोट्या का असतात, ह्यासाठी त्यांना दिलेलं कार्य, नेमून दिलेलं ते कार्य त्या पद्धतीने ते पार पाडतात. हे प्रत्येक घटक जो आहे जैवविविधतेतला, हा काहीतरी दिलेलं कार्य प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी झटतोय. हे आपण मान्य केलंच पाहिजे. आणि यांच्या या कार्यातून आपल्याला जे मिळतं त्यावर आपण जगत आहोत. म्हणजेच हे असतील तर आपण जगणार आहोत हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर आपण सस्तन प्राण्यांच्याकडे येऊ. सस्तन प्राणी हे तसे आपण म्हणतो उत्क्रांतवादामध्ये सर्वात शेवटी आले असं आपण म्हणतो उत्क्रांतीमध्ये. ओके. पण उत्क्रांती जी आपण म्हणतो ही डायनॅमिक आहे. म्हणजे आता कितीतरी उभयचर प्राणी सुद्धा आज नष्ट होत आहेत आणि तयार होत आहेत. ना गंमत सांगतो तुम्हाला. ज्या वेळेला ना कोणताही सजीव ज्या वेळेला जन्माला येतो त्याचा जन्म हे सत्य आहे आणि मृत्यू हा सुद्धा तितकाच सत्य आहे. सजीव प्राणी हा जन्माला येतो आणि संपतो. म्हणजेच जिथं आपण उत्क्रांती म्हणतो, उत्क्रांती म्हणजे नवीन जीव तयार होत आहेत, तिथंच एक्सटेन्शन पण आहे. म्हणजे नष्ट होण्याची प्रक्रिया पण चालू आहे. आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. ओके. कोणते प्राणी नष्ट झाले ते पण आपण थोडं नंतर बघूया. ओके. म्हणजे प्रत्येक जीव इथं कोणत्या ना कोणत्या कारणासाठी आहे. या बिचाराला आपण ना त्या कोविडसाठी खूप मारला. वटवाघूळ बघा ना. त्यांची शरीराची रचना, त्यांच्या नाकाची रचना, त्यांच्या कानाचे आकार हे एका विशिष्ट कामासाठी बनलेले आहेत ना. हे जर बघाल तर ते इकोलोकेशन ज्याला आपण म्हणतो, ह्यांचा एक प्रकारचा आवाज सोडतात आणि त्या आवाज जो ज्यावेळेला थडकून परत येतो ना आणि त्यानंतर त्यातनं त्यांना कळते की पुढे कोणता किडा आहे. त्या खायचा की नाही ते ठरवतात. ह्या टाईप त्यांचं चालतं. येणारा अडथळा आधी त्यावरून ते घेतात आणि त्यातून ते व्यवस्थित उडत उडत जातात रात्रीच्या अंधारामध्ये. ओके. यावरून रडारची कल्पना सुचली. जे आपण रडार बनवलेले आहेत ना, त्या पाठीमागे असणारी कल्पना इथून आलेली आहे. आणि कितीतरी जे आपले शोध आहेत, प्रत्येक शोधाची जननी ही जैवविविधता आहे. आपले जे आचार विचार जे असतील चांगले, ते सगळे तिथून घेतलेले आहेत आपण. ओके. म्हणजे जे आपण खातो ते तिथूनच घेतलेलं आहे ना. सगळं तुम्ही बघा ना, म्हणजे प्रत्येक घटक, प्रत्येक सगळ्या गोष्टी ह्या तिथून आपण घेतलेल्या आहेत. आणि त्या वेगळ्या पद्धतीनं आपण स्वतःच्या फायद्यासाठी वापरत आले. आणि नंतर आपण आलो. थोडं आमच्या माणसाच्या उत्क्रांतीबद्दल पण तुम्ही बघा. म्हणजे माणसं 6 ते 7 मिलियन वर्षापूर्वी या पृथ्वीवर आली असं एक अभ्यास सांगतो. ओके. मग त्यांनी 3.3 मिलियन वर्षापूर्वी टूल मेकिंग सुरुवात केली. म्हणजे वेगवेगळे हत्यार वगैरे ते बनवायला लागले ना. आणि मग ना जो होमोसेपियन्स म्हणजे आपली जी प्रजाती आहे तिची उत्क्रांती काहीतरी 2.8 ते 2.75 मिलियन वर्षापूर्वी झालेली आहे. मग होमोसिपियन्स नावाची जी आज आपण जो म्हणतो मॉडर्न ह्युमन्स ते ना काहीतरी 3,15,000 वर्षापूर्वी ना ते आलेले आहेत. ते 3,15,000 वर्षापूर्वी मानव या पृथ्वीवर आला. 4.5 बिलियन इयर्स कुठं आणि 3.1 मिलियन इयर कुठं वाढ. म्हणजे किती रिसेंटली आपण जस्ट ह्या पृथ्वीवर आलो आणि पृथ्वीवर आल्यानंतर होमोसेपियन्स म्हणजे कोण? मी. आता आतापर्यंत मी जैवविविधतेबद्दल बोललो. जैवविविधता म्हणजे काय? ज्यामध्ये सर्व सजीवांचा उल्लेख आपण केलेला आहे. पक्षी आहेत, प्राणी आहेत, झाडं आहेत, सगळं आहे. सगळ्या गोष्टी त्यात आलेल्या आहेत. म्हणजे 5 जे महत्वाचे घटक मी सुरुवातीला सांगितले ते आलेले आहेत. तर ही झाली जैवविविधता. जैवविविधता कशी आली, काय आली त्याच्याविषयी सुद्धा मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे जैवविविधतेतला प्रत्येक घटक हा महत्वाचा का आहे? कारण त्याच्या पाठीमागे खूप मोठी हिस्ट्री आहे. त्याच्या पाठीमागे खूप मोठा इतिहास आहे ना. पण तो इतिहास आपण पुसला नाही पाहिजे. का पुसला नाही पाहिजे? कारण ते जर गेले तर आपलं अस्तित्व संपणार ना. मग आता आपण कोण? हू एम आय? हे आता तुम्हाला सांगितलं की हे मानवाची उत्क्रांती झाली आणि त्यानंतर मी आलो. तर मी म्हणजे कोण? ना हे पण आपण चेक करूया. आपण जैवविविधता काय बघितली, आता मी कोण ते बघूया. ओके. आता ह्यात मी कोण? मी म्हणजे वरदगिरी. आय एम अ ह्युमन बिईंग. ओके. आणि इथं सगळे जे बसलेले आहेत प्रत्येकाचं नाव सोडल्यास आपण सर्वजण ह्युमन बिईंग आहेत. ओके. आता व्हॉट इज ह्युमन? ह्युमन्स इज अ स्पेसिस ऑफ मॅमल म्हणजे सस्तन प्राण्यांच्या मधली एक प्रजाती आहे. त्या प्रजातीचं नाव आहे होमोसेपियन्स. हे शास्त्रीय नाव आहे. ओके. म्हणजे बायोडायव्हर्सिटीचा ज्या वेळेला आपण विचार करतो की बायोडायव्हर्सिटी आपण बघितली
आता त्यातला बायोडायव्हर्सिटी मी म्हणजे मी आणि जैवविविधता ह्या वेळेला तर मी कोण, तर आय एम अ होमोसिपियन. तर ह्या प्रजातीचा शोध 1758 मध्ये, ओके, हे शोध म्हणजे त्याला शास्त्रीय नाव हे कार्ल लिनायस यांनी ते एक शास्त्रीय नाव दिलं त्याला, की होमोसेपियन्स म्हणून. ओके, नाव ते नाव नाव देण्यापाठीमागचा उद्देश काय? प्रत्येक प्राण्याला आणि झाडाला, वनस्पतींना सगळ्यांना एक शास्त्रीय नाव असते, आपल्याला सर्वांना माहित आहे. आणि ते शास्त्रीय नाव देण्यापाठीमागे काही ना काहीतरी शास्त्र असतं, सायन्स असतं. त्या पाठीमागे विचार असतात. त्या विचारांनी प्रेरित होऊन आपण ते नाव देतो. उगाच असं रँडमली नाव देत नाही. ओके. तर मानवाचं नाव देण्यापाठीमागे कार्ल लिनायस यांचा काय विचार होता ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके. तर त्यातला जो जिनस आहे होमो, होमो नावाचा जो जिनस आहे, त्याचा अर्थ आहे ह्युमन बीइंग्स म्हणजे मानव. ओके. आणि स्पेसिस त्याला आपण सेपियन्स म्हणतो. ओके. ती म्हणजे काय? डिसर्निंग, वाईज आणि सेन्सिबल. म्हणजे जैवविविधतेमधली एक हुशार ना, सेन्सिबल म्हणजे सर्वांचा विचार करणारी, खूप चांगली अशी एक प्रजाती कोणती? तर ती होमोसेपियन्स म्हणजेच मानव. म्हणजे आमचं नाव देण्यापाठीमागं ना, ह्या प्रजातीला नाव जे शास्त्रीय नाव देण्यापाठीमागं असणारा किती उदात्त विचार आहे बघा. एवढ्या उदात्त विचारानं दिलं गेलेलं हे नाव. म्हणजे 1758 मध्ये एखाद्या वेळेस ही प्रजाती अशी असेल, ती हुशार असेल, ती डिसर्निंग असेल आणि ती सेन्सिबल पण असेल 1758 मध्ये. म्हणूनच त्यांनी हे नाव दिलेलं असणार आहे. हा, ते उगच नाव दिलेलं नाहीये ना त्यांनी. त्यांच्या लक्षात आलं की बाबा ही खूप चांगली प्रजाती आहे, ही खूप चांगलं करते, सर्वांशी व्यवस्थित राहत आहे, त्यामुळे आपण हे नाव देऊया असं त्यांनी ते नाव दिलं. ओके. आज आपण ते आहोत. म्हणजे 3.1 मिलियन वर्षापूर्वी आम्ही आलो, काम सुरुवात केली आणि 4.5 बिलियन वर्षाचा इतिहास पुसून टाकायचं काम आपण करतोय. खरोखर आपण ह्या जैवविविधतेचा घटक आहोत का? हा प्रश्न मला आता येतो पुढे. म्हणजे आपण काय करायला लागलोय? आपण ज्यावेळेला जैवविविधता नष्ट करतो, म्हणजे काय करतो आपण? ना, आपण एखादं झाड तोडतो म्हणजे काय करतो? एखादी नदी आपण प्रदूषित करतो म्हणजे काय करतो? आपण काय करायला लागलोय? आपण स्वतःच्या पायावर स्वतःच धोंडा टाकून घ्यायला. खरोखर आपण ती सेन्सिबल आहोत का? व्हॉट इज मी नाव? इन 1758 मी म्हणजे कोणतरी चांगला होतो आणि आज मी तो आहे का? हा ही विचार करण्याची गोष्ट आहे. ओके. मग इंटरेस्टिंगली ही जी प्रजाती आहे, होमोसेपियन्स मानव जो आहे, तो आज स्वतःला अत्यंत प्रगत, अत्यंत बुद्धिमान, अत्यंत सुधारित आणि सर्वात डॉमिनंट म्हणजे मी म्हणजे भारी आणि सर्वात हुशार प्रजाती असं आपण समजतो पृथ्वी तळावरची. बघा म्हणजे मानव हा आज स्वतःला असंच समजतो. आणि हे सत्य आहे की नाही मला माहित नाही, पण असं समजतो एवढं मात्र नक्की आहे. आणि हे जर असेल, तर माझा पुढचा प्रश्न आहे, तर मी एकटाच राहतो का? मी जर एकटा असतो तर हे शक्य होतं. पण मी एकटा राहतो का? नाही. मी ह्या सर्वांच्या बरोबर राहतो. आणि या सर्वांच्या बरोबर राहतो म्हणजेच या जैवविविधतेतला मी एक घटक आहे. माझं अस्तित्व त्या सर्व प्राण्यांच्या असण्यामुळं आणि त्यांच्या प्रत्येक कृतीवर अवलंबून आहे. त्यांची प्रत्येक कृती आणि त्यांचं अस्तित्व हे माझ्या अस्तित्वासाठी कारणीभूत आहे. हे आपण मान्य केलं पाहिजे. मी किती जरी हुशार असलो, किती जरी काय जरी असलो, तरी ह्याच्याशिवाय मी जगू शकणार नाही. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. हे आपण आता लक्षात घेतलंच पाहिजे. ओके. कारण आपण जे काही रिसोर्सेस आहेत, त्या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना इथल्या ऑक्सिजन असेल किंवा खाद्य असेल, हे ह्यांच्यामुळेच घेतो आणि ह्यांच्याशी बरोबर आपण शेअर करतो. ते जर आपण त्यांचा वाटा जर कमी करायला लागलो, त्यांची संख्या कमी करायला लागलो, तर उद्या मला ते योग्य प्रमाणात मिळणार नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ओके. थोडा आपण हा विचार करूया. मला जैवविविधता ही फूड अँड ऑक्सिजनसाठी पाहिजेच. हे जर नसेल, तर ती मिळणार नाही. ना? बघा तुम्ही, जर जे काही तुम्ही कार्य करताय ना, कुठलंही काम करताय, बघा त्यात जैवविविधता कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यात आहेच. ती जर नसेल, तर तुमचं कार्य नाही. म्हणजे असं कुठलंच आयटी सेक्टर जरी म्हणाल, तर तिथं पण जैवविविधता आहे. सगळ्याच सेक्टरमध्ये जैवविविधता आहे. जर ती नसेल, तर मला सॅलरी मिळणार नाही.
ओके. मग एंटरटेनमेंट मी जे काही हे बघा, आज बघा तुम्ही आपण जंगलात फिरायला जातो, पक्ष्यांचे आवाज ऐकतो, जंगल बघतो, लय भारी वाटतं, मस्त वाटतं एकदम. पैसे देतो का? ऑक्सिजनला पैसे देतो का? पाण्याला पैसे देतो का? फुकट सगळं आपण वापरतो. त्यामुळं आपल्याला त्याची व्हॅल्यू नाही, त्याची किंमत नाही. ओके. माझ्या इकॉनॉमीसाठी बायोडायव्हर्सिटी पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या अस्तित्वासाठी आज जैवविविधतेची गरज आहे. ओके. नाव गंमत सांगतो. जर जैवविविधता ही का महत्वाची आहे, हे मला त्या कोरोनाच्या ज्या 4-5 महिन्यामध्ये जे आपण घरात बसलो, त्यावेळेला ह्या गोष्टीचं मला ज्ञान झालं. काय झालं माहिती आहे का? सुरुवातीच्या काळात बघा तुम्ही म्हणजे 2 ते 3 महिन्यानंतर लोकं बोलायला लागले, "अरे, बघा जैवविविधता परत यायला लागली. इथं हे प्राणी दिसले, तिथं ते प्राणी दिसले, ही झाडं व्यवस्थित आहेत. आज पोल्युशन कमी झालं, प्रदूषण कमी झालं, नद्या स्वच्छ झाल्या." हे कशामुळे झालं माहिती आहे? ही एकमेव प्रजाती आहे, जी स्वतःला अत्यंत बुद्धिमान आहे, अत्यंत प्रगत, अत्यंत डॉमिनंट वगैरे जे समजायची ती एकमेव प्रजाती स्वतःच्या घरात बसली. ती घरात बसल्यानंतर 4 महिन्यात जैवविविधता पुन्हा सुजलाम सुफलाम व्हायला लागली. ओके. आता हा प्राणी कोणता आहे हो जो आलाय तो? ना? तो मायक्रोस्कोपिक आहे जो आपल्या डोळ्याला दिसत पण नाहीये. ना? एका डोळ्याला न दिसणाऱ्या प्राण्यानं आज सर्वात प्रगत प्राण्याला घरात बसवला. ही निसर्गाची ताकद आहे, ही जैवविविधतेची ताकद आहे. आपण 3.75 मिलियन वर्षापूर्वी इथं आलोय आणि निसर्गाकडचा जो अनुभव आहे तो 4.5 बिलियन वर्षाचा आहे. त्यानं जर ठरवलं, तर आपण काही क्षणात नाहीशी होऊन जाऊ. तुमचं कोणतंही मॉडर्न टेक्नॉलॉजी जी काय आहे, ती सगळी आपण वापरली, पण आज आपण कोरोनाशी लढू शकतो का हो? आपण सुरुवातीला म्हटलं की नाही कोरोनावर आपल्याला विजय मिळवायचा आहे आणि आज आपण काय म्हणतोय कोरोना बरोबर जगायला शिकू ना म्हणजे कसं आहे माहिती आहे का आपलं की बाबा होत नाही ना चला जगायला शिकू असा प्रकार आहे. त्यामुळे निसर्गाने ही नांदी आहे, ही निसर्गाची नांदी आहे, ही जैवविविधतेने दिलेली नांदी आहे की जर तुम्ही तुम्हाला दिलेलं कार्य सोडून इतर कामं जर करत असाल तर तुम्हाला इथून पुढे बाहेर जायला लागणार. तुम्हाला तुमचा वेळ इथं संपलेला आहे. म्हणजे निसर्ग नियम तोडून जे कोणते प्राणी वागले ते नष्ट झाले आणि हे पहिल्यांदाच झालंय का हो? नाही. यापूर्वी पण ते झालेले. पृथ्वीवर ह्यापूर्वी 5 वेळेला मास एक्सटिंक्शन झालेलं होतं. मास एक्सटिंक्शन म्हणजे 70 ते 80% जैवविविधता ही नष्ट झाली होती. त्यानंतर पुन्हा ती परत सगळं उत्क्रांती सुरू झाली आणि परत ती उदयास आली. असं ह्यापूर्वी 5 वेळा झालेलं आहे. आणि 5ही वेळेला जी प्रजाती त्या वेळेला डॉमिनंट होती, ती नष्ट झाली. ती परत कधीच आली नाही. सर्वात रिसेंटचं जे मास एक्सटेन्शन आहे, ते मास एक्सटेन्शन म्हणजेच जे डायनोसॉर नष्ट झाले ते. त्यावेळेला डायनोसॉर बघा सगळीकडे होते. तुम्ही पिक्चर बघितला असाल. डायनोसॉर सगळीकडे होते. जमिनीखाली होते, जमिनीवर होते, पाण्यात होते, झाडावर होते, सगळीकडे होते. ते त्यांनी पृथ्वी पूर्ण व्यापून टाकली होती. त्यांना वाटत होतं की आपण डॉमिनेट करू शकतो. आणि अशी एक काहीतरी घटना घडली. ते आज सुद्धा आपल्याला कळलेलं नाही कसे गेले ते. पण त्या एका घटनेनं सर्व डायनोसॉर नष्ट झाले. ते परत आलेच नाही. पण मगर जी होती, क्रोकोडाईल जी आहे, ती त्यावेळेला सुद्धा होती. आणि ती निसर्ग नियमाला धरून ती चालत होती. ती आज सुद्धा आहे. आणि उद्याच्या वेळेला मानव नष्ट होईल, त्यावेळेला सुद्धा ती राहणार आहे. कारण ती जे निसर्गानं नियम घालून दिलेले आहेत, त्यांना जे कार्य दिलेलं आहे तेच ते कार्य करतात. तर मी सांगतो आपण खरोखर बघा तुम्ही बघा, आपण डेव्हलपमेंट म्हणतोय ना, म्हणजे रस्ते बांधले आपण, इमारती बांधल्या, भरपूर काय-काय केलं. हे सगळं करताना आपण निसर्गाचा विचार केला का हो? ज्यांच्यामुळं आपण आज जगतोय त्यांचा विचार केला का? इथं फक्त आणि फक्त आपला स्वार्थ होता. पण ह्या स्वार्थाचा सर्वात मोठा फटका हा माझ्या आणि मानवाच्या अस्तित्वावर झालेला आहे. ना म्हणजे बायोडायव्हर्सिटी अँड मी म्हणून जो मी एक विषय मांडलाचा आहे त्याचा प्रयत्न करतोय. त्यामध्ये आपण काय झालं माहिती आहे का? की आपण स्वतःला या जैवविविधतेचा घटक समजलोच नाही. जर आपण समजतच नसेल, तर ती बिचारी आपल्याला जवळ कशी करेल? ती तुम्हाला जवळ का करेल?
तर तुम्ही तुम्ही म्हणता की माझा तुझा काही संबंध नाही. मग ती म्हणते, "ओके बाबा, तू तुझं बघ, मी माझं बघते." असं पण असेल. आणि हे जर असेल, तर तुमचं मग पॅकिंग करायला काही हरकत नाही आता. ओके, ओके. म्हणून एक एक जाता-जाता एक छोटासा एक एक विचार तुमच्या डोक्यात मला घालायचा आहे. ओके. आपण लहानपणापासून अन्न साखळीची उदाहरणं देत येतोय ना. आणि मग आपण सांगतोय की बाबा किडे असतात, किड्यांना खाणारे बेडूक असतात, बेडकांना खाणारा साप असतो, सापाला खाणारा ईगल असतो. मग अशा वेगवेगळ्या अन्न साखळीचं उदाहरण देतो. त्यानंतर आपण फूड वेब म्हणतो. म्हणजे अशा अन्न साखळ्या एकत्र येऊन त्याला आपण फूड वेब म्हणतो. अशी कितीतरी उदाहरणं देतो. आणि उदाहरण देताना आपण नेहमी सांगतो बघा, बेडूक जर नसतील तर किड्यांची संख्या वाढेल. किडे जर नसतील तर झाडांची संख्या वाढेल. त्यामुळे हे एकमेक जे आहेत, त्या प्रत्येकाला कार्य दिलेलं आहे आणि ते कार्य ती अन्न साखळी अबाधित ठेवण्याचं कार्य करतात. ती अन्न साखळी अबाधित राहते म्हणजेच इकोसिस्टम ही बॅलन्स राहते. म्हणजेच सगळं सजीव सृष्टी ही अबाधित आहे. बरोबर? म्हणजे प्रत्येक जण आपापलं कार्य करतो. आता माझं तुम्हा सर्वांना प्रश्न आहे. ह्या अन्न साखळीत मानवाचं काय काम आहे? ह्या जैवविविधतेत मानवाचं काय काम आहे? जर आपण नेहमी सांगतो बघा, म्हणजे बेडूक नसतील तर हे वाढेल आणि हे कमी होईल. म्हणजे अन्नसाखळी नष्ट होणार. साप नसतील तर हे वाढेल, ते कमी होईल. अन्नसाखळी नष्ट होणार. आता दुसरा प्रश्न, मानव जर नसेल तर अन्नसाखळीत कुणाला फरक पडणार आहे का? शांत चित्ताने विचार करा. तुमच्या लक्षात येईल. तर मानव नसेल तर बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता, निसर्ग पुन्हा सुजलाम सुफलाम होणार आहे. हे जर सत्य असेल तर आपला विनाश जवळ आला. कारण निसर्गानं जर मनावर घेतलं तर आपण नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. काही क्षणात हे सगळं संपून जाईल. आणि हे चुकीचं आहे असं आपण म्हणूच शकणार नाही. कारण गेल्या 4 महिन्यात एका विषाणूनं जो आपल्या डोळ्याला सुद्धा दिसत नाही, त्याने त्याची ताकद आपल्याला दाखवून दिलेली आहे. हीच निसर्गाची खरी ताकद आहे. निसर्गानं जर ठरवलं तर ही वेळ यायला वेळ लागणार नाही. आपल्याला खूप मस्त वाटतं. सगळं छान आहे, छान आहे. मी डेव्हलपमेंट करतोय, मी हे करतोय, ते करतोय. नेहमी लक्षात ठेवा, वी आर डेव्हलपिंग अवर ओन पाथ ऑफ एक्सटेन्शन. आम्ही स्वतःचा खड्डा हे आपण स्वतः खणायला लागलो या डेव्हलपमेंटच्या नावाखाली. निसर्गातल्या प्रत्येक घटकाला जर आपण महत्त्व दिलं, ते जसे वागतात तसं वागायचा जर आपण प्रयत्न केला, तरच इथं आपण जगणार आहोत. तरच आपला निभाव लागणार आहे. नाहीतर संपलेलं. सर्वांचे मनःपूर्वक आभार. हा माझा ईमेल आयडी आहे varadgiri@gmail.com. जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर ह्या ईमेल आयडीवर संपर्क करू शकताय. आणि हे माझे नंबर आहेत, WhatsApp नंबर आहे आणि हा माझा कॉलिंगचा नंबर आहे. मी पुनश्च एकदा सिंधुजन अकॅडमीचे मनःपूर्वक आभार मानतो की त्यांनी हा एक खूप मोठा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी उपलब्ध करून दिला होता. आणि तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार, कारण तुम्ही मगापासून मला ऐकताय. थँक व्हेरी मच. जर काय प्रश्न असतील तर मला घ्यायला आवडतील. जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा, कारण मी ते प्रश्न वाचून तुमच्या प्रश्नाचे उत्तर मला द्यावं लागते. खूप काय काय आलेलं आहे. जर प्रश्न असतील तर तुम्ही इकडं टाइप करा आणि आय बी मोर दॅन हॅपी टू. मला आवडेल तुमच्या प्रश्नाची उत्तर द्यायला. आणि एखाद्या वेळेस मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे की बाबा जैवविविधता म्हणजे काय आणि तिचं अस्तित्व माझ्यासाठी काय गरजेचं आहे ना. कारण ती असेल तरच मी जगणार, हे सत्य. आणि हे करण्यासाठी आपण प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. आणि तो प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला कुठल्या डिग्रीची गरज नाही. तुम्हाला कुठल्या मोठ्या संस्थेशी तुम्ही संलग्न असलं पाहिजे असं काही नाही. प्रत्येक जण एक सुजाण नागरिक म्हणून त्यासाठी तुमचं हातभार लावू शकताय, तुमचं योगदान देऊ शकताय ना. जर मी प्रयत्न केले तर माझी प्रजाती वाचणार आहे. लक्षात ठेवा, कन्झर्वेशन ज्या वेळेला येतं, कन्झर्वेशन ही गोष्ट मला नाही पटत.
मी थोडं स्फोटक विचार मांडतो. चुकत असेल तर तुम्ही मान्य करा. मला मला हे करा, माफ करा. पण मी सांगतो की कन्झर्वेशन म्हणजे नक्की आपण काय करतो? कन्झर्वेशन म्हणजे आपण काय करतो माहिती आहे? आपण झाडं वाचवतो. कन्झर्वेशन म्हणजे आपण पाणी वाचवतो. कन्झर्वेशन म्हणजे आपण मला जे लागतं ते वाचवतो. ना? जे माझ्यासाठी जे गरजेचं आहे ते वाचवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे तिथं फक्त मानवाचंच आलं ना. आपण मानवाचाच विचार करतो. कुठेतरी आपण आता तो विचार बाजूला ठेवून निसर्गातला प्रत्येक घटक कसा वागतो ते जर जाणून घेतलं तर तशा प्रकारे वागण्याचा प्रयत्न करूया. ओके. तर अ, निनाद शहा सरांचा प्रश्न आहे की जैवविविधता आणि विकासाचा मेळ कसा घालता येईल. दादा सर मला एक सांगा की विकास म्हणजे नक्की काय हो? विकास कुणाला पाहिजे हा कुणाचा विकास आहे लक्षात ठेवा. विकास म्हणजे आपण काय करतो माहित आहे, आपण एखादी मोठी बिल्डिंग बांधतो म्हणजे विकास आहे का होतो ना. आपण डेव्हलपमेंट ही डिफाईनच केलेली नाही आहे. आपण व्याख्या जी डेव्हलपमेंटची जी व्याख्या आहे ना ती आपल्याकडे नाहीच आहे. आपण एवढंच म्हणतो की अरे असे रस्ते झाले पाहिजेत हे झालं. प्रत्येक ठिकाणी मानवाचा स्वार्थ जर दडला असेल तर आपण जैवविविधता बाजूला ठेवलेली आहे. जर तसं असेल तर नक्कीच त्याचा फटका आपल्याला बसणार आहे. विकास जो आहे व प्राणी ह्या पृथ्वी तलावर आजपर्यंत का राहिले माहित आहे? त्यांनी दिलेलं कार्य ते त्यांचं त्यांचं कार्य करत आलेले आहेत. त्यांच्या प्रत्येक कृती ह्या दुसऱ्याला बाधक नाहीये. माझी जर कृती दुसऱ्याला बाधक नसेल तर ती नक्कीच त्याला मी विकास म्हणतो. तो तर कसा करायचा हे आपण ठरवायचं आहे. मला जर जगायचं असेल तर बाबा मग ह्या सगळ्या गोष्टी कशा कमी करता येईल ते आपण बघायचं. धनंजय गुट्टे सरांनी विचारलं शेतकऱ्याची भूमिका काय असावी. शेतकऱ्यांची भूमिका खूप महत्वाची. एक लक्षात ठेवा की ह्यामध्ये दोन गोष्टी आहेत. डिमांड आणि सप्लाय नावाचा एक प्रकार असतो. लोकसंख्या खूप वाढायला लागली. मला एक सांगा जैवविविधता नष्ट होण्यापाठीमागे सर्वात मोठा हातभार कुणाचा आहे? मानवाचा आहे. माझा आहे. माझ्यामुळं माझ्या अस्तित्वामुळे आज जैवविविधता नष्ट व्हायला लागली. मला खाद्य पाहिजे. मला माणसांची संख्या वाढायला लागली. इतकी वाढायला लागली की त्या संख्येचाच प्रॉब्लेम आहे. ना त्यामुळे मला काय वाटतं की नाही हे हे आपण कुठंतरी निसर्गाकडनं आपण आता शिकायला सुरुवात केली पाहिजे की कसं जगायचं हे आपण किड्यांच्याकडून शिकूया, मुंग्यांच्याकडून शिकूया, पक्ष्यांच्याकडून शिकूया, वाघाकडून शिकूया, हत्तीकडून शिकूया, सगळ्यांच्याकडून शिकूया आणि ते कसे जगतात तसा जगायचा जर आपण प्रयत्न केला तर आपण इतर टिकणार आहे. नाहीतर विषय संपला. ते कोरोनासारखी जी महामारी आहे फक्त आणि फक्त एकाच प्रजातीला का आली हो? विचार करा ना की ही ही विचार करण्याची गोष्ट आहे. ही का आली माहित आहे? ही का आली? कारण आपण निसर्ग नियमाच्या विरोधात वागतो. कुठेतरी निसर्गाला धरून आपण राहिलं पाहिजे तरच आपलं अस्तित्व टिकणार आहे नाही तर शक्य नाही. ना? क्षमता काळेंचा प्रश्न आहे की वाय डिड अलिगेटर सर्व्हाइव्ह ड्युरिंग डायनासोर डॉमिनन्स. कसं असतं क्षमताजी की जर तुम्ही बघाल की मी मगाशीच सांगायचा प्रयत्न केला की इफ यू गो बिट आउट ऑफ द वे नो देर आर सर्टन थिंग्स विच नो यू यू म्हणजे आपण काय करतो की बाबा थोडं अति करतो आणि त्या अतिचा प्रॉब्लेम हा असतो की नाही मला नाही मी हेच करणार तेच करणार. कसं झालं त्यावेळेला टेम्परेचर जो कमी झाला असं एक वन ऑफ द हायपोथेसिस विच सेज दॅट एक खूप मोठा मेटेरियल धडकला आणि त्यानंतर पृथ्वीवर खूप असे काय काय हे झालं ना आणि टेम्परेचर हे खूप कमी झालं पृथ्वीचं. म्हणजे अख्खी पृथ्वी म्हणजे अशी बर्फ झाली होती आणि त्यावेळेला बऱ्यापैकी प्राणी हे नष्ट झाले. त्यामध्ये सगळे प्राणी गेले. जे राहिले ते परत टिकले आणि हळूहळू त्यांची परत उत्क्रांती व्हायला. जे टिकले मग त्यांनी टिकाव धरला कारण त्यांनी तो जो एक्स्ट्रीम होता तो त्यांनी मान्य करून घेतला असेल. त्यामुळे ते त्यांना ते शक्य झालं. ज्यांना ते शक्य नव्हतं ते निघून गेले. तुम्ही बघा ना आज एनी स्पेसिस विच इज नॉट लिव्हिंग इन ट्यून विथ नेचर दॅट डझंट स्टे. अनफॉर्च्युनेटली इव्होल्युशन इज रियालिटी अँड एक्सटेन्शन इज रियालिटी. मग तुम्हाला सांगितलं की उत्क्रांती हे सत्य आहे आणि विनाश हा सुद्धा सत्य आहे आणि ही प्रक्रिया निसर्गात चालू आहे ना. म्हणजे खूप स्लो पद्धतीने ती चालू असते ना. एखादी गोष्ट एखादी स्पेसिस येत राहते एखादी स्पेसिस जात राहते आणि ही हा निसर्ग नियम आहे. पण मानवाच्या हस्तक्षेपामुळे कितीतरी प्राणी आज झपाट्यानं नष्ट होत आहेत. सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे गिधड. गिधडांची संख्या बघा 20 वर्षात
1990 पासून ते 2020 पर्यंत 90% जास्त गिधाडं ही नष्ट झाली. कुणामुळं? आपण जे डायक्लोफिनॅक नावाचा जो एक औषध वापरतो त्यामुळे. हे आपल्यामुळं ना. मानवाच्या हस्तक्षेपामुळं कितीतरी प्रजाती या नष्ट व्हायला लागल्या. आता प्रजाती नष्ट होण्याचा आणि माझा तसा काही संबंध नाही असं म्हणून चालणार आहे का? नाही, कारण ते असतील तर मी जगणार आहे. त्यामुळे त्यांचं अस्तित्व हे माझ्या अस्तित्वासाठी अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मी सांगायचा प्रयत्न करतो, की ते जगले तर मी जगणार आहे. मी नसलो तरी ते जगणार आहे. त्यांना माझी गरज नाहीये. जैवविविधतेला माझी गरज नाही. निसर्गातल्या कोणत्याच घटकाला माझी गरज नाही. मानव जर नसेल, तर कोणत्याच प्राण्यावर परिणाम होणार नाही. तुम्ही म्हणाल, की डासांची संख्या कमी होईल. नाही. डास त्यांचं अस्तित्व निवडतील. त्यांना माहीत आहे काय करायचंय. मानव नसला तर कोणाला फरक पडणार नाही. पण जर ते नसतील, तर आपण संपणार आहोत. त्यामुळे आपल्याला त्यांची गरज आहे. त्यांना आपली गरज नाही. हं. थँक यू व्हेरी मच. आय थिंक बऱ्यापैकी जे काही ते प्रश्न आलेत ते मी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि माझे नंबर आणि ईमेल आयडी मी शेअर केलेली आहे. कधीही तुम्हाला वाटलं तर तुम्ही कॅन कधी हे करू शकता. अ, मी परत एकदा माझा ईमेल आयडी इथे देत आहे. माझा ईमेल आयडी आहे अं, हे नंबर आहे. जर काय लागलं तर तुम्ही मला संपर्क करू शकता. जे माझ्या परीनं जे काही शक्य आहे, ते मी नक्कीच तुम्हाला मदत करेन. आणि सर्वांना माझी नम्र विनंती आहे, की जैवविविधतेसाठी जे काही शक्य आहे ते तुम्ही करावं. कारण ते तुमच्या अस्तित्वासाठी गरजेचं आहे. पुनश्च एकदा शुद्धजल अकॅडमीचे मी आभार मानतो. थँक यू व्हेरी मच. आणि हा कार्यक्रम इथे संपला असं आपण हे करू. थँक यू.